म्हणजे झाडं लावणं सोपं आहे, वाढवणं अवघड आहे. मी एके ठिकाणी पाहिलं, गाडीतून येताना फार पूर्वी एक मनुष्य खड्डे खांदत होता आणि दुसरा माती लोटत होता. मी त्यांना विचारलं, हे काय करतायत? तर ते म्हटले, आम्ही सरकारी माणसं आहोत, माझ्याकडं खड्डे खांदायचं काम आहे, एकाकडं झाडं लावण्याचं काम आहे आणि याच्याकडं माती लोटण्याचं काम आहे. झाडं लावणारा आज रजेवर आहे, त्यामुळं मी खड्डे खांदतोय, तो माती लोटतोय. हे सरकारीकरण इथं दिसत नाही, म्हणून हे झाडं वाढले, जगले आणि एकंदर आपण या अतिशय हरित अशा प्रदेशात राहता, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. या फोरमनं अनेक कामं केलेली आहेत, त्याची पुस्तिका माझ्या हातात आहे. या सर्व कामासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वरजींचा मला फोन आला की असा असा कार्यक्रम आहे, विषय काय ठरवायचा. 4-5 विषयावर चर्चा झाली. मी म्हटलं, कुठलाही विषय द्या, मला अडचण नाही. 2 स्त्रिया ज्यावेळेस एकत्र आल्या, एक दुसरीला असं म्हटले की आमच्या यांना कुठलाही विषय द्या, ते 4-4 तास बोलतात. दुसरी म्हटली, आमचे विषय नसताना 5-5 तास बोलतात. त्यामुळे मी दुसऱ्या कॅटेगरीतला माणूस आहे. परंतु विषय काहीतरी आनंदाचा घ्यावा, जगताना आनंद कुठं आहे तो शोधण्याचा प्रयत्न करावा आणि तो आपण या ठिकाणी करणार आहोत. तो कुठं दूर नाही, तुमच्यात आहे, सर्वत्र आहे, आमच्यात आहे. फक्त व्याख्यानानंतर आपल्याला अंदाज येईल की तो आपल्या आसपास आहे. खरं म्हणजे आज सगळी माणसं अस्वस्थ आहेत. आपण जरी इथं बसलेलो असलो, शरीरानं आपण इथं बसलेलो आहोत, आपलं मन कुठं असेल हे मी सांगत नाही आता सध्या. परंतु माणसं अंत्यविधीला बसले तरी त्यांना लग्नाची काळजी असते की आपल्याला 11:43 बरोबर पोहोचायचं आहे. लग्नतीच जर तुम्ही पाहिली तर त्या दिवशी भयंकर वेगानं माणसं आपल्या पत्नीला, मुलांना घेऊन रस्त्यावरून धावत असतात, कारण त्या मुहूर्ताला आपल्याला पोहोचायचं आहे. आपला आशीर्वाद त्या जोडप्याला पाहिजे, त्याशिवाय ते सुखी होणार नाही असं कुणाचं मत असतं? फक्त आपलंच मत असतं. तसा काही विषय नसतो. उलट आपण वेळेवर गेल्यानं घटस्फोट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आपण फार घाई करून अपघाताला निमंत्रण देऊ नये. परंतु आजचे माणसं पूर्वीच्या माणसं इतके शांत नाहीत, समाधानी नाहीत. 2024 साली एक सर्वे झाला मागच्या वर्षीचा, जगामध्ये सगळ्यात आनंदी देश कुठला? 142 देश त्यामध्ये घेतले गेले. त्यांचा सर्वे केला की कुठले नागरिक सगळ्यात आनंदी आहेत. त्यामध्ये फिनलंडचा नंबर पहिला आला. म्हणजे गेल्या 7 वर्षापासून फिनलंड हा छोटासा देश जगातला सगळ्यात आनंदी देश आहे. त्यात भारताचा नंबर 126 आहे. बरं, आपला 126 असे नका, पाकिस्तानचा 108 आहे. म्हणजे आपल्यापेक्षा पाकिस्तानातील लोक आनंदी आहेत. जिथे 300 रुपये लिटर डिझेल आहे, 300 रुपये लिटर पेट्रोल आहे, खायला नीट अन्न नाही, ते माणसं आनंदी आहेत आपल्यापेक्षा, भारतातल्या लोकांपेक्षा. आणि भारतातल्या लोकांना सर्व असून सुद्धा आपण अस्वस्थ आहोत, आनंदी नाही. याचं कारण नेमकं काय, त्याचा शोधण्याचा आपण प्रयत्न करू. एक तर आमचं हसणं आता विरलेलं आहे, आम्ही हसतच नाही. आणि आपल्याकडं असा गैरसमज आहे, हसलं की टवाळ असं म्हणतात. फार पूर्वी रामदास सांगून गेले, टवाळा आवडी विनोद. आता तो काळ तसा होता गंभीर राहण्याचा, आता तो राहिलेला नाही आहे. आता आनंदी राहण्याचा काळ आलेला आहे. त्यामुळे हसणं दुरापास्त होणं चुकीचं आहे. आपण हसलं पाहिजे, आनंदानं हसलं पाहिजे. आपण त्यातही कंजूशी करतो. सरकारला सुद्धा मान्य नाही आपण हसावं. तुम्ही आधार कार्डवरचे फोटो पाहिले का? तुम्ही फोटो काढताना थोडे हसले तरी तो फोटोवाला सांगतो दात मिटा. म्हणजे गंभीर चेहरा, हरणासारखे 2 कान दिसले पाहिजे. मला वाटतं ते आधार कार्डवरचे फोटो पाहून जर लग्न जमले असते तर कुणाचंच लग्न झालं नसतं, अशी परिस्थिती आहे. असे ते भयंकर फोटो असतात. म्हणजे आपल्याकडे गंभीर राहण्याला जास्त महत्व आहे. काय ते समजत नाही. कोरोनाचा काळ तुम्ही भोगला, काहींनी भोगला, काहींनी उपभोगला. म्हणजे त्यांना त्या कोरोनाचा फायदा झाला, काहींना तोटा झाला. आपले आप्तसुखी निघून गेले. ज्यांना बेड मिळाले ते गेले, ज्यांना मिळाले नाही सुदैवानं ते वाचले. अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. परंतु महामारी काय फक्त आत्ताच येते असं नाही, दर 100 वर्षांना महामारी येते. 1820 साली स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला होता. ते अमेरिकन सैन्य आगगाडीमध्ये फिरलं, जगामध्ये अनेकांना स्पॅनिश फ्लू झाला आणि अनेक जण त्यात गेले. त्यानंतर बरोबर 100 वर्षानं 1920 साली प्लेग आला. प्लेग जहाजातून आला, उंदरं आले. ते जहाज सुद्धा चीनमधून आले. म्हणजे चीन हा रोग उत्पादक देश आहे असं म्हणायला हरकत नाही. ते उंदरं आले, अंगावरच्या पिसवा उडाल्या, मग बगलेत गाठ येणं, काखेत गाठ येणं,
गावं अक्षरशः उठले, माळरानावर जाऊन वसले, कारण त्याचा संसर्ग इतरांना होत होता. कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे वडील त्यात गेले. सावित्रीबाई फुले आणि त्यांचा मानलेला मुलगा यशवंत हा प्लेग झालेल्या रुग्णांची सेवा करता करता त्यात ते गेले. आणि त्या काळामध्ये रँड साहेबाने पुण्यामध्ये उच्छाद मांडला, आपल्या लोकांना त्रास दिला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याला गोळ्या घातल्या. त्या काळात पुण्यामधून एक अफवा अशी बाहेर आली की लोकमान्य टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि गणपतीनं त्याच्या वाहनाला आदेश दिला महामारी पसरव. आणि मग उंदराकडून ती महामारी पसरवली गेली आणि अनेक माणसं मेली. आता पुण्यातून आलेली ती अफवा आहे, त्यामुळे ती खरी काय खोटी काय तो विषय फार वेगळा आहे. आणि बरोबर 1920 नंतर 100 वर्षानं 2020 साली कोरोना आला. त्या कोरोनाशी आपण संघर्ष केला, आपण त्या जगण्याला चिपकून राहिलो. तो कोरोना विमानातून आला. म्हणजे या तिन्ही महामारीचा अभ्यास जर आपण केला तर स्पॅनिश फ्लू आगगाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. म्हणजे महामारी सुद्धा दर 100 वर्षानं वाहन बदलते असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. आता 100 वर्षानं जी महामारी येईल ती कशातून येईल सांगता येत नाही. ती बहुतापानबोडीतून येऊ शकते, पण ती पाहायला आपण नसू. असली तरी आपली ती शेवटची महामारी असेल. कारण निसर्ग काय सांगतो, किती दिवस तुम्ही जगण्याला चिपकून राहणार आहात, हा फार मोठा प्रश्न आहे. परंतु हे सगळं अस्वस्थ वातावरणातून जाताना आम्ही अस्वस्थ का आहोत याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला पूर्वीच्या काळाकडे जावं लागेल. पूर्वीच्या काळी असं कुठलंही तंत्रज्ञान नव्हतं, साधन नव्हतं. माणसं शांत होते, संयमी होते. ज्याला ग्रामीण भाषेमध्ये निश्चितीनं जगणं म्हणतात तसे ते निश्चितीनं जगायचे. आमच्या गावामध्ये रामलीला यायची मला आठवतं. आजी मला रामलीला पाहायला घेऊन जायची. त्यामध्ये रामाचं काम, लक्ष्मणाचं काम ते 2 नट चांगलं करायचे. सीतेचं काम एखादा पुरुष करायचा, कारण त्या काळात स्त्रीनं नाटकामध्ये काम करायचं नाही, दंडक होता. म्हणून एखादा देखणा पुरुष सीतेचं काम करायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आणून त्याला सोडायचा. त्यामुळे रामलीला अखंड अशी सुरू असायची. ती रामलीला पाहायला आम्ही जायचो. रामलीलेचा प्रयोग संपला की रामाच्या पाया पडायला रांग लागायची, लक्ष्मणाच्या पाया पडायला रांग लागायची, सीतेच्या पाया पडायला रांग लागायची, भली मोठी रांग. आजी मला एक दिवस घेऊन रामाच्या पाया पडायला उभी राहिली भल्या मोठ्या रांगेमध्ये. मी शेजारी पाहिलं, रावण एकटाच उभा होता. त्याला 10 तोंड होते. म्हटलं हा तर दसपट मोठा देव दिसतो, याच्या पाया पडायला काय हरकत आहे. मी धावत गेलो, रावणाच्या पाया पडलो तर आजीनं वरून धपाटा टाकला. ते म्हटले हा दुष्ट आहे. म्हणजे लहानपणी अशा कार्यक्रमातून सुष्ट काय, दुष्ट काय, चांगलं काय, वाईट काय हे लहान मुलाच्या मनावर बिंबवलं जायचं. मला गंमत अशी वाटते, राम लक्ष्मण सीतेचं काम करणारे हे नट दिवसभर गावामध्ये धान्य मागत फिरायचे, पीठ मागत फिरायचे. ते तासन तास दरवाजात उभे राहायचे तरी माणसं त्यांना धान्य देत नसायचे. आमच्या लहान मनाला असं वाटायचं रात्री रांग लागते यांच्या दर्शनाला आणि दिवसा मात्र यांना कोणी धान्य वाढत नाही. याचा अर्थ आपल्या समाजामध्ये काहीतरी रूप घेतल्याशिवाय माणसं माणसाच्या पाया पडत नाहीत, हे लहानपणी आमच्या मनावर बिंबलं. हे सगळं या बाहेरच्या कार्यक्रमातून आपल्या मनावर होणारे हे संस्कार होते. नाटकं आमच्या गावामध्ये यायचे. मला आठवतं खूप गमतीशीर ना. आणि नेमकं काय व्हायचं, सगळे नाटकं राम लक्ष्मण सीता यावर असायचे आणि ते नाटकं करता करता देवांचा अपमान व्हायचा, पण लोक समजून घ्यायचे नाटकातला विषय आहे. एक कॉलेजचा मुलगा आला गावामध्ये, खूप कल्पक होता. त्यानं नाटक बसवलं रामायणावर आणि काहीतरी स्पेशल इफेक्ट आपण यात देऊ असं तो म्हटला. असं लाकडी स्टेज होतं. त्यानं सीतेला असं सांगितलं, तू ज्यावेळेस धोब्याच्या तावडीतून सुटून येते आणि रामाला सांगते त्यावेळेस राम तुला सांगतो तुला गृहप्रवेश नाही. त्यावेळेस सीता ओरडते, हे धरणी माते मला पोटात घे, आणि सीता मागे निघून येते. हे काय बरं वाटत नाही नाटकामध्ये. आपण काय करू, काहीतरी वेगळं करू. म्हणून त्यानं लाकडी स्टेज होतं, एक चकती कापली स्टेजची. त्याच्या खाली एक यंत्र ठेवलं आराशीतलं आणि त्याचं बटन आत ठेवलं. सीतेला सांगितलं तू असं ओरडायचं, हे धरणी माते मला पोटात घे, आतून एक जण बटन दाबील, लगेच तू धरणी मातेच्या पोटात जाशील, की लोक टाळ्या वाजवतील. काय स्पेशल इफेक्ट आहे. गावात कोणाला सांगायचं नाही. आलोट गर्दी जमली नाटकाला, कारण दुसरं करमणुकीचं साधन नव्हतं. आम्ही तो दृश्य ते सुरू झालं, तो सीन. सीता त्या रावणाच्या तावडीतून सुटून आली, धोब्यानं रामाचे कान भरले. ज्या धोब्याला कपड्यावरचा नीट डाग काढता येत नाही त्या धोब्याचं मात्र रामानं त्यावेळेस ऐकलं. हे सुद्धा आश्चर्य आहे. आणि राम सीतेला म्हटलं तू भ्रष्ट झालीस, तुला गृहप्रवेश नाही. सीता मोठ्यानं ओरडली, हे धरणी माते हे मी काय ऐकते, मला पोटात घे. आतून एकानं बटन दाबलं, रामच खाली गेला. मग सीतेनं त्याला हाताला धरून वर ओढला. परंतु या चुकीची बातमी दुसऱ्या दिवशी कुठं पेपरात आली नाही. याचं कारण असं होतं,
आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही दुःखी आहोत. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे. आमच्या मुलीला 70% मार्क्स पडले, ती घरी आली, आईला आनंद होतो की बाळ तुला 70% मार्क्स पडले, पण ती हळूच शेजारी जाते. थोड्या वेळानं शेजारणीला विचारते तुमच्या मुलीला किती येतो? 90. अरे रे वाईट झालं. हिचा आनंद अर्धा तास सुद्धा टिकत नाही. आपल्या मुलीला 70 आहेत याचा आनंद नाही, शेजारणीच्या मुलीला 90 आहेत याचं दुःख आहे. म्हणून हे दुःखाचे अनेक कारणं आहेत. फार पूर्वीच्या काळी तर हे सगळं काही नव्हतं. रेडिओ नावाचा एक प्रकार होता. काही लोक गावामध्ये रेडिओ घेऊन फिरायचे, गळ्यात लटकवायचे आणि फिरायचे गावामध्ये, मोठा आवाज करायचे रेडिओचा. का करायचे? माझ्याकडे रेडिओ आहे असं त्यांना दाखवायचं असायचं. आणि बाकीचे म्हणायचे मोठाच आवाज कर, कारण एका गावाचं 2-3 रेडिओमध्ये भागायचं इतका आवाज असायचा. पूर्वीचे गाणे छान असायचे. किशोर कुमार, लता, मोहम्मद रफी, सुरेल आवाज, बिना का गीतमाला. गायक पूर्ण वेळ गायचा, संगीतकार आधेमध्ये वाजवायचा. आता नवीन पोरांचे गाणे तुम्ही पहा, संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो, जिथं संधी मिळेल तिथं गायक गाऊन घेतो. ते आपल्याला समजणं अवघड आहे. परंतु रेडिओला इतकं महत्व होतं पूर्वीच्या काळी, हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे नवरदेव सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला, म्हणजे त्या काळी लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. काहींना बंद करायचं बटनच नव्हतं, तरी लोक आनंदी असायचे. रेडिओ गेला आणि टीव्ही आला. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला पहिला. आमच्या पाटलाच्या वाड्यात टीव्ही आला. तो त्या ज्वारीच्या पोत्यावर ठेवला असा, त्याला उदबत्त्या लावल्या, नारळ फोडला त्याच्यासमोर. ते नवीनच काहीतरी चित्र गावाला दिसत होतं. आणि तो टीव्ही सुरू झाल्याबरोबर लोक घाबरत पाहायला लागले. हे चित्र हलतंय कसं, हे माणसं हलतात कसे, हे दिसतंय कुठून, इतकं सगळं आश्चर्य त्यामध्ये होतं. त्या काळामध्ये 2च चॅनल होते, एक सह्याद्री आणि दुसरा नॅशनल. आणि त्यावर भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होतं, सांगण्याची अडचण होती. आता खाजगीमुळे आज होणारा उद्याच सांगतात नाही का, की उद्या 10 कोटीचा होणार आहे. म्हणजे 5 कोटीचा निधी आला तरी हे सांगतात 10 कोटीचा होणार आहे. ब्रेकिंग न्यूज. मग तो टीव्ही असा सगळेजण पाहायला बसायचे संध्याकाळी. मग सह्याद्रीवर त्या बातम्या सुरू व्हायच्या. मग त्या निवेदिका यायच्या. निवेदिका अतिशय शांत असायच्या, सरकारी होत्या. जेवढा पगार तसा चेहरा. मेकअप करत नसायच्या, कारण टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता. केला तरी दिसण्याची शक्यता नव्हती. उलट ओठाला लिपस्टिक लावली तर ते काळी दिसण्याची शक्यता होती, म्हणून त्या करत नव्हत्या. आता तुम्ही पहा त्या निवेदिका किती मेकअप करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग वेगळा, त्या टीव्हीतले रंग मिसळलेले, पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते, तरी आम्ही पाहतो. मग त्या यायच्या, शांतपणे बसायच्या. आनंदाची बातमी तसाच चेहरा, दुःखाची बातमी तसाच चेहरा. मग पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्यानं पाहायचे. शांत असायचं, कुणाला घाई नाही, काय नाही. शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम असायचा, आमची माती आमची माणसं. छान असायचं, शेतकरी सगळे पाहायचे ते. आता जर सुरू करायची वेळ आली तर त्या कार्यक्रमाचं नाव बदलावं लागेल, आमची माणसं आणि त्यांची झालेली माती. आणि रोज एकाची मुलाखत घ्यावी लागेल अशी परिस्थिती आहे. टीव्ही कधी स्थिर नव्हता, हलायचा. त्यात मुंग्या यायच्या, लाटा उसळल्यासारख्या हलायच्या, त्या बाई सुद्धा हलायच्या. मला वाटतं जुन्या लोकांच्या मुंड्या ज्या हलत होत्या त्याचं ते कारण असावं, चित्र ऍडजस्ट करण्यासाठी ते असं हलत असावं. आता सध्या कोणाचं हलत नाही, कारण चित्र स्थिर आहे. आता वेगळा आजार सुरू झालाय. असं रस्त्यानं चालताना माणसं असं करतात, रील्स. म्हणजे हात मोबाईल आहे, म्हणजे जसं तंत्रज्ञान बदललं शरीराचे आजार बदलले. बाई सांगायच्या निवेदिका आज हवामान शांत राहील, तरी ते हलायच्या. लोक म्हणायचे याच हलतायत, हवामान कशा शांत राहतंय. रामायण महाभारत मालिका ही आठवड्यातून एकदा असायची. ज्याच्या घरामध्ये टीव्ही आहे सगळं गाव ते पाहायला जमा व्हायचं. रस्ता सामसूम असायचा, गाव सामसूम असायचं. मालिका सुरू व्हायची. दरवाज्यात एकाला उभं करायचे, वर मालदावर स्लॅपवर एकाला उभं करायचे बांबू घेऊन. चित्र जर जास्त हलायला लागलं, रामानं सोडलेला बाण रावणाला लागतच नव्हता. असं वाटायचं तो आत्ता बाहेर पडेल. मग ते दरवाज्यातल्याला मोठ्यानं ओरडायचे, त्याला सांग ऍडजस्ट कर, चित्र ऍडजस्ट कर. मग दरवाज्यातला मोठ्यानं ओरडायचं, ते बांबूनं फिरव, त्या काड्या फिरव. ते बिचारं त्या काड्या फिरवत राहायचं. झालं का रे स्थिर, झालं का रे स्थिर. चित्र स्थिर व्हायचं, तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा सांगायचा पुढच्या आठवड्यातला भाग मी पाहणार, तू वर व्हायचं. सलग मालिका सुद्धा पाहता येत नव्हती, अशी परिस्थिती होती. परंतु टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट होता, कृष्णधवल होता, काळा पांढरा होता, तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र हा रंगीत होता. इतकी सारी मजा होती, छान वाटायचं सगळं. पण आता तंत्रज्ञान आलं, कलर टीव्ही आले.
काय LED LCD रिमोट आले, माणसं अस्थिर झाले, चंचलतेला वाव मिळायला लागला. आता माणसं फार वेळ काही पाहत नाहीत, एका वक्त्याला इतके वेळ ऐकतात, हेच भाग्य. पुढं काय होईल सांगता येत नाही. म्हणजे एकच माणूस, तोच चेहरा, किती वेळ ऐकायचं. मध्ये जाहिरात नाही. काही दिवसांनी 4 वक्ते एकाच दिवशी बोलावे लागतील. 4 माईक प्रेक्षकांच्या हातात, रिमोट. हा फार बोलायला लागले, हा माईक बंद करायचा, आता तू बोल. कारण चंचलता आहे. आणि इतकं तंत्रज्ञान वाढत गेलं. मी पेपरला एक बातमी वाचली, आमचे काही पत्रकार मित्र इथं आहेत. वृत्तपत्रात काल परवा मी एक बातमी वाचली, टीव्हीचं आता नवीन मॉडेल येते, तुम्ही घ्याल ते, फार छान आहे. रिमोटची गरज नाही. पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता शंका आहे काय, पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं, हा फार मोठा प्रश्न आहे. ते त्याच्याबरोबरच पाठवायचं का परत आणायची काही सोय आहे. पण असेल बुवा, आता नवीन तंत्रज्ञान आहे. हे सगळं त्या टीव्हीतून आम्हाला तंत्रज्ञान दिसायला लागलं. आणि हे कमी होतं म्हणून की काय, मोबाईल आले. मोबाईल अजिबात वाईट नाही. मोबाईल हे माणसाच्या हितासाठी आलेलं साधन आहे. त्याचा चांगला विनियोग जर केला तर पूर्ण जग आपल्या खिशात आलेलं आहे. सगळी माहिती आपल्याजवळ आलेली आहे. पण आपल्या भारतीय समाजाला कुठलीही गोष्ट येण्याआधी प्रशिक्षण देण्याची फार गरज आहे. चांगले कारचे मॉडेल आले, प्रशिक्षित ड्रायव्हर्स नसतात, अपघात होतात. तसंच मोबाईलचा अपघात झालेला आहे. लहान मुलांना अभ्यासासाठी मोबाईल दिला जातो. आई पप्पा समोर असतात तोपर्यंत ते अभ्यासाचं पाहतो, नंतर काय पाहतो त्यालाच माहिती. आई वडील मोबाईल पाहतात. तरुणांचा तर हक्क आहे की आम्ही तरुण असताना मोबाईल आला, आविष्कार आहे, त्यांचा हक्क आहे तो खेळण्याचा. जुने माणसं म्हणतात आमच्या काळात नव्हता, जाता जाता तरी आपण पाहायला पाहिजे. सगळा समाज त्याच्या अधीन झालेला आहे. आणि मित्रांनो, अशी गंमत आहे की आता पूर्वीची पहाट तुम्हाला माहीत नसेल, नवीन मुलांना, आमच्या जुन्या लोकांना माहीत आहे पूर्वीची पहाट कशी होती आणि आत्ताची पहाट कशी आहे. मला आठवतं मी लहान असताना आई मला चेहऱ्यावर पाणी मारून उठवायची, म्हणजे मला कधी जाग आली नाही सकाळी. मग त्याच वेळेस मला समजलं होतं मी थोर वगैरे होणार नाही. थोर माणसांना पहाटेच जाग येते असं ते लिहून ठेवतात. ते त्यांना कसं आठवतं मला माहीत नाही. परंतु पहाटे मी उठलो की डोळे चोळायचो, उठायचो. संपूर्ण गावामध्ये धावपळ असायची पाण्यासाठी, कारण पाणी नव्हतं. घरासमोर नळ नव्हते. सगळ्या दमयंत्या हांड्यावर हांडे घेऊन नदीकडे पळताना दिसायच्या. माणसाच्या खांद्यावर कावड असायची, पुढं भांडं मागं भांडं. पहाटेच्या वेळेस सगळं पाणी भरून घ्यायचं जे दिवसभर पुरेल. मग आई आंघोळ करायची. गावातल्या सगळ्या स्त्रिया अंधार तोंडी म्हणजे प्रकाश होण्याआधी आंघोळ करायच्या. कारण पूर्वीच्या काळी न्हाणी घरं हे घराच्या समोर असायची आणि त्या न्हाणी घराची भिंत ही कमरे इतकी उंच असायची. आमच्या कुठल्याही आईला, कुठल्याही ताईला उभ्यानं मोकळेपणे आंघोळ करता आली नाही. ती घाईनं आंघोळ करायची. मग आई घरामध्ये यायची, तिचा मेकअप सुरू व्हायचा. आईचा मेकअप काय असायचा, गळ्यामध्ये जाड मानेचं मंगळसूत्र घालायची, नाकामध्ये नथ घालायची, 9 वारी साडी घालायची. अहो त्या साडीला 4-5 रंगाचे ठिगळं असायचे, त्याला तडूप म्हणायचे. आत्ताची आमची ताई नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी एक वेगळ्या रंगाची साडी घालते. आमची पूर्वीची आई एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची अशी परिस्थिती होती. तिच्या साडीला एकाच दिवशी अनेक रंग असायचे, कारण तर गरिबीचं सगळं काळ होता. मग आई काय करायची, कपाळाला मेण लावायची. कुंकवाचा करंडा असायचा, ते तर्जनीनं बुडवायची, कुंकू लावायची. एका मातीच्या भिंतीमध्ये कुठेतरी आरशाचा तुकडा लावलेला असायचा, ती खाली पाहायची. त्या आरशामध्ये फक्त कपाळ दिसायचं. मग पदर घ्यायची, पदराचं टोक जिभेमध्ये बुडवायची, असं छान वर्तुळ काढायची. कधी शाळेतनं गेलेली आई भूमिती शिकल्यासारखं असं सुंदर वर्तुळ काढायची. ठसठशीत कुंकू, एवढाच तिचा मेकअप होता. अतिशय सुंदर मेकअप. आता आमच्या ताईंना तो अनुभव नाही कुंकवाचा. आता टिकल्या आल्या. काळ बदलतो तसंच आता टिकल्या का आल्या, कारण टिकल्या कधी पडतील आणि आमचे हे कधी गायब होतील याचा भरोसा राहिला नाही. पूर्वीचे माणसं घरी निघाले का घरीच यायचे. आता हे घरी निघाले की येऊच तर भरोसा नसतो, म्हणून ते कुंकू आता गेलं. आता टिकल्या आल्या. मग आईचा मेकअप संपला की कुठंतरी दारात पावलं वाजायचे आणि एक सुंदर गाणं ऐकू यायचं, वासुदेव आला हो वासुदेव आला. आम्ही बाहेर धावायचो. डोक्याला मोरपंखी अशी शंकाकृती टोपी, कपाळाला गंध, गळ्याला गंध, गळ्यामध्ये तुळशीची माळ, एक विशिष्ट प्रकारचा झब्बा, खाली धोतर किंवा पायजामा, पायामध्ये चाळ, हातामध्ये चिपळ्या आणि तोंडामध्ये रामनामाचा गजर. असा तो पहाटेच्या वेळेस ते गाताना अतिशय पवित्र वाटायचं. मग आई सुपामध्ये धान्य घ्यायची, त्याच्या झोळीमध्ये टाकायची, त्याचं दर्शन घ्यायची. तो वासुदेव झोळीतले 4 दाणे काढायचा,
पुन्हा अंगणामध्ये टाकायचा, मोठ्यानं दान पावलं म्हणायचा. याचा अर्थ तुम्ही मला जसं धान्य दिलं तसं तुमच्या घरामध्ये सुद्धा धान्याची बरकत येऊ असा त्याचा अर्थ असायचा. पण आम्ही चुळबुळत असायचो, कारण एक अपेक्षित हात आमच्या कानी पडत नसायची आणि ती अचानक कानी पडायची. बटर. मग आमच्या लक्षात यायचं महबूब आला. महबूब आला की आमच्या घरासमोर उभं राहायचं. ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्या घरासमोर तो खूप वेळेस उभा राहायचा बटर घेण्यासाठी. मग पैसे मिळण्याचं हक्काचं ठिकाण कुठलं? आजी. आजीकडे धावत जायचं. आजी कुशीत घ्यायची, तिचा खरबरीत हात डोक्यावरून गालावरून फिरवायची. तू कशाला आला मला माहित आहे म्हणायची. कमरेला एक पिशवी असायची, 4-5 कप्पे त्यात असायचे. आई बरोबर एका कप्प्यात हात घालायची, एक ढब्बू पैसा काढायची, हातामध्ये द्यायची, धावत जायचं, महबूब कडून एक छोटं खारं बटर घ्यायचं, परत घरामध्ये यायचं. त्यावेळेस चहाला कप बशा नव्हत्या, मोठी थाळी होती, त्या थाळीत चहा असायचा, त्यात बटर टाकायचं, ते बटर सगळा चहा पिऊन घ्यायचं आणि मग कलाकलानं असं छान चवीनं ते सगळं बटर खाऊन टाकायचं. मग आमची शाळेत जाण्याची तयारी व्हायची. पूर्वीच्या सगळ्या शाळा या सकाळी असायच्या. आम्हाला सगळ्या भावंडांना एकाच घमेल्यात आंघोळ घालायची. आमचं ते बाथ टब होतं, कारण पाणी कमी होतं, त्याच पाण्यात आंघोळ घालायची, तेच पाणी झाडाला वापरायचं. आंघोळ झाली की आमचा मेकअप सुरू व्हायचा. तो खाकी चड्डीचा अर्धा तुकडा असायचा, तो आम्हाला घातला जायचा. त्याला 2 टीव्ही सारखे ठिगळं असायचे. कोणी कोणाला हसायचा विषय नव्हता, कारण साऱ्यांच्याच चड्डीला ठिगळं असायचे. पांढरे शर्ट असायचे. आम्हाला शर्टिंगची हौस. चड्डीमध्ये शर्ट खोसायचा. पट्टे नव्हते, वरून करदोरा घ्यायचा. करदोरा ढिला असला की एखादी काडी घ्यायची, करदोऱ्याला सातारीच्या तारीसारखी आवळायची, कंबर पक्की होऊन जायची. आई डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभरात किती वादळ येऊ एक केस उडणार नाही, इतकं तेल असायचं. मग दिवसभर तेलाचे ओघळ असे, एका हाताने तेलाचे ओघळ पुसायचे, दुसऱ्या हाताने नाक पुसायचं. म्हणजे पूर्वीची आई मुलाला दिवसभर दोन्ही हाताला काम द्यायची. अशी ती सगळी गंमत होती. दोन्ही हाताला काम देणं पूर्वीच्या आईला माहित होतं. मग हे दप्तर म्हणजे शॅक नव्हते, सुफला युरियाच्या गोण्या होत्या, खताच्या गोण्या होत्या. त्यामध्ये दप्तर भरायचं, पाठीवर मारायचं, रस्त्यानं चालायचं. आम्ही जणू त्या खताचे ब्रँड ॲम्बेसिडर होतो. शाळेमध्ये जायचं, ती गारीगार वगैरे फार मजा असायची. मग इकडं पहाटेच्या वेळेस काय व्हायचं, आम्ही शाळेत गेलो की आई तुळशीला पाणी घालायची. वडील तोपर्यंत उठलेले असायचे, देवघरासमोर बसायचे, एखादा ग्रंथ वाचायचे. आमचा मोठा दादा व्यायाम करायचा आणि आमची थोरली ताई सगळं अंगण खराट्यानं झाडायची, नंतर शेणानं सारवायची. असं ते पहाटेचं सकाळचं मंगलचित्र होतं. आता काळ बदलला. आता तुम्हीच मला सांगा, पहाटे उठल्याबरोबर आपण सगळे काय करतो? आधी मोबाईल पाहतो, कारण जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं बाबा, तूच तेवढा उपद्रवी होता. मग व्हॉट्सअप सुरू करायचं, असे मेसेज येतात, दान 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 दान, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आईकडे पाहायचं नाही, वडिलांकडे पाहायचं नाही. कुठंतरी दूर असलेल्या 200 किलोमीटर दूर असलेल्या मित्राला, मैत्रिणीला मेसेज टाकायचा, गुड मॉर्निंग. मग तो परत का टाकत नाही, त्याचा प्रतिसाद का येत नाही म्हणून अस्वस्थ व्हायचं. तो गुड मॉर्निंग टाकण्याच्या अवस्थेत आहे की नाही हे आम्हाला माहित नाही, तरी त्याकडे पाहायचं, अस्वस्थ होत राहायचं. तोपर्यंत खालचे मेसेज सुरू होतात. अचानक एखादा चेहरा येतो, रात्री हे गेले, वाईट झालं. मग पहाटेच काय करायचं? भावपूर्ण श्रद्धांजली, 4-5 फुलं टाकून द्यायचे. आपल्याकडे फुकटच आहे, 10-12 टाका, काय फरक पडत. हळूहळू मेसेज सरकत जातात. पुन्हा एखादा चेहरा येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. ओळखीचे असो नाही तर नसो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायची. श्रद्धांजलीला तेच, वाढदिवसाला तेच. भावना नाही, संवेदना नाही, नुसत्या वेदना. आणि असा आभासी दिवस आमचा सुरू होतो. माणसं दिवसभर हरवल्यासारखे त्या मोबाईलमध्ये पाहत राहतात. सगळ्याचे फेसबुक अकाउंट आहेत, तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. जगाची फार काळजी आहे, जवळची आम्हाला काळजी नाही. जागतिक चिंता आहे. त्या फेसबुकवर खोटे फोटो टाकतात, खोटा प्रोफाईल लिहितात. एखाद्या स्त्रीनं सहज जर आपला फोटो टाकला, तुम्ही गंमत करून पहा. आमच्या ताईनं फोटो टाकायचा फेसबुकवर आणि खाली एकच ओळ लिहायची, मला सर्दी झाली. पहा गंमत करून. अहो, तासाभरात ओळख नसताना, संबंध नसताना हजारो पुरुष तुम्हाला सल्ले देतील जगातले. मॅडम तुम्हाला सर्दी झाली, अमुक गोळी घ्या, तमुक मलम लावा, याचा काढा प्या, त्याची वाफ घ्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. तिला एखादी गोळी आणून दे ना. कोण कुठली आणून की बाई, तिला सल्ले कशाला देतो? आपल्या भारतीय पुरुषांना, स्त्रियांना दूरदृष्टी आहे, ही या अर्थानं आहे दूरदृष्टी.
जवळचं पाहायचंच नाही, दूरचं पाहायचं. मग ते दूरचंही निघून जातं आणि जवळचंही निघून जातं. शेजारी गोड्या पाण्याची विहीर आहे तिच्याकडे पाहायचं नाही, हापशे शोधत फिरायचं. मग हापशेही जातात आणि गोड्या पाण्याचं विहिरीचं पाणी आटून जातं. आम्ही अस्वस्थ होतो. अशी ती सकाळ सुरू होते. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लग्नाची आहे, त्यांना चिंता नाही. ऐश्वर्या रॉयचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी आमच्या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला आईचा संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी नाही तर तुझ्याशी लग्न करणार होते का नाही. मग जे आपल्यापर्यंत येत नाही ते दुःख तुम्ही भोगता कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. लोकांना कुठलं दुःख भोगायची सवय आहे जे आपल्याच्यानं मिटणार नाही. असं अवाढव्य दुःख आम्ही उरावर घेतो, जगत राहतो. ते दुःख आपल्याच्यानं मिटत नाही, आम्ही अस्वस्थ होतो आणि दुःखीपणानं जगत राहतो. काही गरज नाही. ताजमहालाच्या भिंती काळ्या पडायला लागल्या प्रदूषणानं, आम्हाला चिंता आहे. ते पाहून घेतील, केजरीवाल आहेत, मोदी साहेब आहेत, पाहतील ना. तुझ्या घराच्या भिंती काळ्या पडायला लागल्या तिकडे आधी बघतो. आम्हाला घराच्या भिंतीचं काही घेणं नाही, आम्हाला ताजमहालाचं घेणं आहे. म्हणून आपले माणसं या समाज माध्यमामुळं त्याचे चांगले फायदे असले तरी अतिशय दुःखी झाले. अहो त्यावरच काही विनोद येतात, अतिशय मजेशीर असतात. एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता इतका नादात होता, चुकून शेजाऱ्याच्या घरात गेला. आता तिथल्या ताई टीव्ही पाहत होत्या. आता त्यांनी काय यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांना वाटलं नेहमीप्रमाणे आले. आता त्या सिरियल मधली नजर हटवायची नाही, ते चुकले तर प्रॉब्लेम आहे. हे कुठं जाणार आहे, चुकले तर 2-3 दिवसांनी घरी, क्षमता माहित आहे. लक्ष दिलं नाही, हे बसलं आपलं सोफ्यावर व्हॉट्सअप खेळत. त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत, ते नादातच होते. त्यांनी यांना पाहिलं, मोठ्यानं ओरडले, सॉरी मी चुकून तुमच्या घरात आलो. गमती सुरू झाल्या तुम्हाला. काही खरं राहिलं. माणसं खरा फोटो टाकत नाहीत, खोटा फोटो टाकतात प्रोफाईलवर. आपला चेहरा चांगला नसेल, सुंदर चेहरा टाकायचा. फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात, प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. अरे हे तर आहे, हे वेगळंच निघालं. आणि आमच्या तरुण मुली, आता ते इंस्टाग्राम वगैरे आलेलं आहे. ते इंस्टाग्राम म्हणजे ते वधूवर सूचक मंडळच आहे, पालक नसलेलं. मग ज्या राज्यामध्ये मुलांना मुली मिळत नाही, मुलींचा जन्मदर कमी आहे, हरियाणा असेल, राजस्थान असेल, तिथले मुलं काय करतात, आमच्या महाराष्ट्रातल्या मुली त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, लिहितात मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, उद्योगपती आहे, मोठाले फोटो टाकतात, हॉस्पिटलचं चित्र टाकतात. आमची मुलगी ते पाहते, तिला वाटते कर्तृत्वान तो तरुण आहे, ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारते. चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो. मग ओळख होते, मैत्री होते. मग तो सांगतो तू पळून ये, तुझे आई वडील तुला परवानगी देणार नाही, तुझ्या विमानाच्या तिकिटाची सोय करतो. लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या आई वडिलांना त्यांचे पाश एका क्षणात तोडून आमची ही तरुण ताई गुपचूप पळून जाते. त्या राज्यामध्ये जाते, त्याचा शोध घेते, याचं हॉस्पिटल कुठे आहे, हा कुठे आहे, तो भेटतो. हॉस्पिटल कुठे आहे त्याला सांगता येत नाही. आणि मग वास्तव तिला समजतं, हा डॉक्टर नाही, हा गुंडा आहे, हा मवाली आहे, हा गँगस्टर आहे. ती उद्ध्वस्त होते, परत येते. तोपर्यंत तिच्या आईवडिलांची काय अवस्था होत असेल हे त्या मुलीलाच माहीत आहे. तुम्ही पोलिसांचे जर रेकॉर्ड पाहिलं तर 2024 साली अशा 30 मुली परराज्यामध्ये पळून गेल्या आणि उद्ध्वस्त होऊन परत आल्या. म्हणून आमच्या ताईंना विनंती आहे, तुम्ही त्या व्हॉट्सअप फेसबुकवरच्या समाज माध्यमावरच्या आभासी गोष्टीवर जाऊ नका आणि जन्माचा जोडीदार करू नका, तुम्ही फसवले जाल, एवढीच तुम्हाला विनंती आहे. अहो जुन्या काळी लग्न जमवायचं तर मुलगी पाहायला 4-5 जिपा जायच्या, ती नॅक कमिटीच असायची, परीक्षण समितीच असायची. एकाकडे काम असायचं, तो मुलीचे पाय बघ सपाट आहे की चांगले आहेत. दुसऱ्याकडे काम असायचं, तो मुलीला प्रश्न विचार, ती बोबडी आहे का चांगली आहे. तिसऱ्याला सांगायचो मुलगी कशी चालते बघ. असे नॅक कमिटीच होती ती. आणि मग लग्न व्हायचे, ते संस्कृतीप्रमाणे लग्न व्हायचे, हजारो लोकांमध्ये लग्न व्हायचे आणि ती परंपरा टिकली. म्हणून आपला समाज टिकलेला आहे. त्या आभासी लग्नामध्ये आमचे मुलं मुली उद्ध्वस्त होतात. आणि एक सांगतो आमच्या तरुण मुला मुलींना की तुम्ही परत आल्यानंतर आई वडील किती दुःखी असले, या जगामध्ये मित्र तुम्हाला फसवतील, मैत्रीण फसवील, समाज फसवील, फक्त 2च व्यक्ती फसवू शकणार नाही, एक आमची आई आणि दुसरे आमचे वडील. त्यांच्यावर निष्ठा ठेवा. ते समाज माध्यमावरच्या स्त्रिया, सुंदर सुंदर स्त्रिया पाहून आमच्या तरुणांना आमची आई सुद्धा आता कुरूप दिसायला लागली. पण मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आई इतकं या जगामध्ये दुसरं कोणी सुंदर नाही.
ही भावना एकदा मनात आली की पुढचं जगणं सुकर होतं, आनंदी होतं. पण आता मुलांची तरी काय चूक आहे? आता पालकांचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलाला मार्क्स पडले पाहिजे, किती? 90% पुढं, आणि तो डॉक्टर झाला पाहिजे. आता कोरोना नंतर अनेकांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, त्यानं समाजसेवा केली पाहिजे. का वाटतं ते आता तुम्हाला सांगायला नको. पण 90च्या पुढंच मार्क्स पडले पाहिजे. कमी मार्क्स पडले की पालक दुःखी होतात. मला मध्ये समजलं, 12वीचा निकाल लागला, माझा एक मित्र रडतोय, का मुलाला कमी मार्क्स पडले. म्हटलं चला सांत्वन करूया. गेलो त्याच्या घरी, तो रडत होता, त्याची पत्नी रडत होती, समोर मुलगा बसलेला. आता मुलाला वाटलं आई वडील रडतायत, आपण थोडंसं रडलं पाहिजे. तेही खाली मान घालून खोटं खोटं रडत होतं. म्हटलं आता वातावरण गंभीर आहे, इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे, काय करायचं? मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो, त्यांनी डोळे पुसले. पत्नीला सांगितलं चहा ठेव. स्पेशल चहा झाला, आनंद वाटला, निघून आलो. काय बोललो मी त्या वडिलांच्या कानात? मी एवढंच म्हटलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. तुमच्या डोक्यात काही नाही, पोराच्या डोक्यात कुठून येणार? पण आम्ही ते समजून घेत नाही. आम्हाला मुलांचं इतकं, आता त्याला 5वी पासून जर त्याची क्षमता कमी आहे, तुम्ही एक लक्षात ठेवा, त्याला वर्गामध्ये शाळेमध्ये इतके मार्क्स पडले म्हणजे तो हुशार आहे असं तुम्ही समजू नका. तुम्ही मुलांचे दप्तर गुपचूप जरा तपासा, महिनाभरातून एकदा मुलांचे दप्तर पाहत जा. मुलांचे दप्तर म्हणजे त्या मुलाच्या मनाचं प्रतिबिंब असतं. त्याच्या वहीवर रांगोळीचं चित्र असेल, आमच्या ताईच्या वहीवर मेहंदीचं चित्र असेल, समजून घ्यायचं हिला मेहंदीची आवड आहे, रांगोळीची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, तिला ब्रश आणून द्या, तिला कॅनव्हास आणून द्या. आमचा मुलगा चांगलं खेळत असेल, त्याला बॅट आणून द्या. ज्या ज्या कला त्यांच्यामध्ये आहेत त्या वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर त्यात ते विकास करतात आणि ते मोठे होतात आणि त्यांच्याबरोबर आपलं नाव सुद्धा होतं. पण आपली पुराण काळापासून आता रशियातला मार्क्सवाद संपला, आता भारतातल्या पालकांमध्ये मार्क्सवाद सुरू झाले की याला इतके मार्क्स पडलेच पाहिजे. आणि 55-60% मार्क्स पडलेले मुलं, तुम्ही मला सांगा, काही आमचे डॉक्टर्स मित्र इथं असतील ज्यांनी कोरोनापासून आमच्या समाजाला वाचवलं, पण आता नवीन मुलं पहा, 55% पडलेला मुलगा डॉक्टर केला पाहिजे का? तुम्हीच मला सांगा, केला पाहिजे का? तुम्ही म्हणाल अजिबात नाही. माझं मत आहे केला पाहिजे. खूप कमी मार्कावाले डॉक्टर केले पाहिजे, त्याशिवाय या देशाची लोकसंख्या कमी होणार नाही, तुम्हाला सांगतो. माझ्या निदान 50-60 मित्रांचे मुलं आता मेडिकलला आहेत, ज्यांना अतिशय कमी मार्क्स आहेत. त्यांना मी सांगितलं, बाबा हे सुटण्याच्या आधी जगून घ्या, नंतर भरोसा नाही, हे काय करतील? आणि मला वाटतं 8-10 वर्षानं ज्यावेळेस हे 50-55 वाली सगळी जमात समाजामध्ये येईल, त्यावेळेस समाजाच्या आरोग्याचं काय होईल? माझ्या डोळ्यासमोर चित्र येतं. एक पेशंट ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं डॉक्टरांबरोबर, त्यानं पाहिलं ऑपरेशन थिएटरच्या कोपऱ्यामध्ये हार पडलेला आहे. ते पेशंट डॉक्टरांना म्हटलं, घाबरलं, डॉक्टर साहेब ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशाला? डॉक्टर म्हटले, माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला, वाया जाणार नाही, सगळ्या गमती सुरू होणार. 2 मित्र रस्त्यानं चाललेले होते, एक जण मोठ्यानं ओरडला, दुसरा म्हटला काय झालं? म्हणे जुळ्या बहिणी येत आहेत, सारख्या दिसत आहेत, सुंदर आहे, केसांची रचना सारखी आहे, ड्रेस सारखा आहे, दिसायला छान आहे. हा सांगतो, अरे बाबा ती एकच मुलगी आहे, तुला काय झालं? तो सांगतो, नाही आवळ्या जावळ्या आहेत, 2 आहेत. नाही म्हणे एकच आहे, या वयात असं होत असतं, चल पुढं. म्हणे पुढे जातात, हा पुन्हा ओरडतो, म्हणे आता वयाचा संबंध कुठे आला? म्हणे काय झालं? 2 म्हशी येत आहेत समोरून, सारख्या आहेत, शिंग तसेच, रंग काळा, दिसायला सारख्या. म्हणे अरे एकच म्हैस आहे, तुला झालं तरी काय? माझ्याकडे बघ. यानं मित्राकडे पाहिलं, तो मोठ्यानं ओरडला, अरे तू सुद्धा 2-2. म्हणे मला शंकाच होती, तुझा सेंटर सरकला, म्हणे तुला प्रॉब्लेम आला, घाबरू नको, आपण दवाखान्यात जाऊ. 2 जण जातात दवाखान्यात, डोळ्यांचे डॉक्टर बसलेले असतात, पुढच्या काळातले, भविष्यातले. हे 2 समोर बसतात. डॉक्टर म्हणतात काय प्रॉब्लेम आहे? हा ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. मित्र सांगतो हाच प्रॉब्लेम आहे. म्हणे काय झालं? याला मगापासून प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसते, 2 बसलेले. डॉक्टर सांगतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले? म्हणे आता असं ते सगळं होणार आहे. मग आता पूर्वीच्या काळी काय डॉक्टर्स नव्हते काय? मला आठवतं आमच्या गावामध्ये एकच डॉक्टर होते आणि जिनेवर पाटी होती, मला ती पाटी अजून आठवते. ते वर माडीवर त्यांचा दवाखाना होता आणि खाली ते राहायचे. जिनेवर पाटी होती, डॉक्टर बेंदूरकर, दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा नव्हता. तरी आमचं संपूर्ण गाव जिवंत ठेवलं त्यांनी. सरकारी दवाखाने होते. आजीनं मला एकदा सरकारी दवाखान्यात नेलं. सरकारी डॉक्टरांचं मला कौतुक वाटतं. ते हात न लावता ओळखतात ताप किती आहे.
स्टेथोस्कोपनं लावतो ओळखतात धडधड किती आहे. असे 4-5 पेशंट समोर उभे होते. प्रत्येकाला वेगळा आजार होता. ते जवळ बोलून घ्यायचे. कोणाला टायफॉइड आहे, कोणाला मलेरिया आहे वगैरे वगैरे. तुला काय झालं? मलेरिया. मग असे वर्तमानपत्राचे कप्पे कापून ठेवलेले असायचे. मोठी अशी गोळ्यांची, पांढऱ्या गोळ्यांची बरणी असायची. मग डॉक्टर त्याच्याशी बोलायचे. ते वर्तमानपत्राचा तुकडा घ्यायचे, अशा मूठ भरून गोळ्या घ्यायचे, त्यात बांधायचे, खा. डॉक्टर किती खायच्या? काय अडचण नाही, बरणी भरलेली आहे, खात राहा. औषधाला बाटली घरूनच न्यायची. डॉक्टर ड्रमनं भाडकन बाटली भरून द्यायची. किती चमचे? पेत राहा. काय हे सगळे ड्रम भरलेले आहेत, एक्सपायरच होणार आहे, पे. त्याच गोळ्या, तेच लाल औषध, ते सगळे पेशंट 8-10 दिवसानं गावात टमटमीत फिरताना दिसायचे. का? औषधानं नाही. त्यांना एक माहीत होतं, डॉक्टरांनी आपल्याला तपासलं, ही भावना इतकी प्रबळ होती आणि खाणं इतकं सेंद्रिय होतं, माणसं आपोआप बरे व्हायचे. बरं, आमच्या जुन्या लोकांच्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी नव्हत्या का? कधीच मरत नव्हत्या. आता सगळ्यांच्या मरायला लागल्या. का? कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषध आले, म्हणून आपल्या पांढऱ्या पेशी मरायला लागल्या. पूर्वी मरत होत्या, पण शंका आली, पांढऱ्या पेशी मेल्या, माणूस अगदी थकला तर आमचे आजी आजोबा काय करायचे? अंगणामध्ये पोपईचं झाड व्हायचं, असायचं, त्याची पानं कुटायचे. एक 3-4 दिवस, दिवसभरात 2-3 वाट्या रस प्यायला दिला की माणूस टामटुमीत व्हायचा, पांढऱ्या पेशी वाढायच्या. असं जुन्या काळचा तो विषय होता. पण आता हे सगळं अस्वस्थ वातावरण असताना आमचा मुलगा जर कमी मार्क्स त्याला असतील तर त्याला जबाबदारीच्या क्षेत्रामध्ये आम्ही घालणं चूक आहे, पण आम्ही ते घालतो. का घालतो ते समजत नाही आणि मग अस्वस्थ होतो. आम्ही त्याला कोट्याला टाकतो. कोट्याला टाकताना त्याला आम्ही विचारत नाही की बाळ तुझी इच्छा आहे का? तू तिथं आनंदात राहणार आहेस का? तू शिकणार आहेस का? पुढे डॉक्टर इंजिनियर होण्याची तुझी इच्छा आहे का? आमच्याकडे पैसा आहे म्हणून आम्ही त्याला कोट्याला टाकतो. मग आत्महत्या होतात. मुलं त्या फॅनला फाशी घेतात. मग तिथल्या प्रशासनाच्या लक्षात आलं, फॅनला फाशी घेतात. मग त्यांनी काय केलं? फॅनला स्प्रिंगा लावल्या. आता फाशी घेतली की फॅनच खाली येईल. म्हणजे आत्महत्या थांबवण्याचा कसा अजब उपाय आहे. मग मुलं वरून उड्या टाकायला लागले. हे का होतं? मुलांशी सुसंवाद नाही. त्यांची क्षमता पाहून आम्ही त्यांच्याशी वागत नाही, त्यांना बळजबरी करतो. ते मोठे झालेले आहेत, त्यांचं मत आम्ही विचारात घेत नाही, म्हणून आम्ही दुःखी होतो. आणि हे दुःखी होता होता आपल्याला असं वाटतं की याच्यावर कोण संस्कार करेल. मला वाटतं संस्काराची पहिली जागा कुठली असेल तर ते आपलं कुटुंब आहे. पहिले संस्कार कुटुंबामध्ये होतात. लहानपणापासून मुलं पाहतात आई काय करते, वडील काय करतात, आपण काय करतो. आता तुम्ही आहात व्याख्यानाला, पण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे, आमच्या सगळ्या स्त्रिया 7च्या आत स्वयंपाक आटोपतात. का? सिरियल सुरू होणार असतं. स्वयंपाक आटोपला की प्रवचनाला बसल्यासारखे ते सिरियलला बसतात. 7 ते 9 उठत नाही. मुलगा येतो शेजारी बसतो, मुलगी येते शेजारी बसते. एक दिवस सासू रडते, एक दिवस सून रडते. त्यांना ते दाखवावं लागतं, कारण दोघींनी पाहायला पाहिजे. त्या खोट्या खोट्या रडतात, आई खरं रडते. त्यांना रडायचे पैसे मिळतात, ही फुकट रडते. मग मुलं शेजारी पाहतात, आई हे नेमकं काय पाहते. आमचे हे येतात. आता पूर्वीच्या काळी घरामध्ये जर पुरुष आला तर घरातली आई त्याला दारडावून विचारायची इतके वेळ कुठं होतात. तो एक दबाव ठेवण्याचा भाग होता. पुरुषांना असं दबाव ठेवावं लागायचं, असं पूर्वीच्या स्त्रियांना माहीत होतं. आता काय झालं मला माहीत नाही, पण पूर्वी ते होतं. पण आता काय होतं, हे आले की आपले सोफ्यावर बसतात, सिरियल सुरू असतात, चहा सुद्धा मिळत नाही. तुम्हाला सांगतो, तुमचंच नाही माझंही तसंच झालं होतं. मी असाच कार्यक्रम करून घरी गेलो, त्यावेळेस ती कुंकू नावाची मालिका सुरू होती आणि माझी पत्नी ती कुंकू मालिका पाहण्यात इतकी दंग होती की तिला घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही. मालिका संपल्यावर तिनं मला विचारलं काय हवंय का. म्हटलं आधी त्याचं वाटोळं उद्या मग आमच्याकडे पहा. आम्ही कुठं जाणार आहे, आम्ही इथंच येणार. ही सगळी परिस्थिती. मग 7:30-8ला आई सांगते आता टीव्ही समोरून उठायचं नाही, जेवण तयार आहे. सगळं जेवण समोर आणलं जातं, सर्वांना वाढलं जातं. एपिसोड चुकायला नको. टीव्हीतले पात्र बोलतात, माणसं पाहत राहतात. मुलाला आम्ही विचारत नाही शाळेत काय झालं, मुलीला आम्ही जवळ घेऊन विचारत नाही तुमच्या बाई काय म्हटल्या, तुमचे शिक्षक काय म्हटले, आज तू चित्र काढलं का, तू खेळली का, काही विचारत नाही. टीव्हीतले पात्र नुसते बोलतात, आम्ही पाहत राहतो. 8:15 होतात, सिरियलचा ब्रेक होतो आणि मध्येच तो अक्षय कुमार येतो. काय घेऊन येतो, ते हार्पिच का काय काय असतं ते घेऊन येतो. मग तो प्रयोग सुरू होतो. ते त्या भांड्यात होतायचं संडासच्या, मग ते खसखसात व्हायचं. माणसं जेवताना पाहतात. ऐकायला वाईट वाटलं ना, पाहताना नाही वाईट वाटत. आता लोकांना ऐकायला वाईट वाटतं, पाहताना वाईट नाही वाटत. ते भांडं समोर धुतलं जातंय, माणसं जेवतायत. नुसते जेवत नाही, चर्चा होते. आई बाबांना विचारते थोडी भाजी वाढू का. बाबा तर घाबरून जातात, कुठल्या भांड्यातली भाजी याचा भरोसा राहिला नाही. त्यामुळे बहुतेक पुरुष बाहेरूनच जेवून येतात.
ते भांडण नको काहीच नको, आपलं बाहेर जेवलेलं बरं, हे ते कारण आहे. घरात असे संस्कार असतात. आमच्या मुलाला जर वाटलं पुस्तक वाचावं, कुणाच्याही घरात पुस्तक नाही. शिवजयंतीला 3-3 लाख खर्च करतात. आंबेडकरांची जयंती मोठ्या रूपात साजरी करतात. सगळ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या लाखो रुपये खर्च करून आम्ही साजऱ्या करतो, पण त्यांचं 50 रुपयाचं पुस्तक सुद्धा घेत नाही. भिंतीवर लाख रुपयाचा टीव्ही असतो, 4 माणसं असतील तर 8 मोबाईल असतात, पण 50 रुपयाचं घरामध्ये साधं पुस्तक सुद्धा नसतं. मला वाटतं अशा घराला फक्त सुशिक्षित म्हणता येईल, सुसंस्कृत म्हणता येणार नाही. म्हणून ज्याच्या घरात पुस्तकं नाही त्यांनी जागं व्हा. कारण जुन्या पिढीवर पुस्तकानं संस्कार केले म्हणून हा समाज टिकून आहे. मुलाला जर वाटलं आपण वाचावं, आहे का पुस्तक? नाही. सोफ्यावर दादांचा मोबाईल आहे, किचन ओट्यावर आईचा मोबाईल आहे, बेडवर ताईचा मोबाईल आहे. तो मोबाईलच खेळेल, तो गेमच खेळेल. का मुलाला नावं ठेवता? तू का मोबाईल खेळतो असं आम्ही म्हणू शकत नाही, कारण त्याला आम्ही पुस्तकाचा पर्याय दिलेला नाही. आम्ही वाचत नाही. तुम्हाला काय अडचण आहे पुस्तकं ठेवायला? आम्ही वाचक होतो, आता नवीन मुलांना वाचायला द्या ना. अहो, आमचे शिक्षक सुद्धा असतील इथं, अनेक जण शिक्षक सुद्धा वाचत नाहीत. तुम्हाला सांगतो, आता कॉलेजमधल्या लायब्ररीज वाट पाहतात. आता आमचे राजकुमार कदम सर इथं आहेत, ते वाचत असतील व्याख्याते असल्यामुळं, पण कुणी वाचत असेल असं मला वाटत नाही, कारण वेळच नाही आहे कुणाला. शिक्षकाचं घर कसं ओळखावं? घरात गेल्याबरोबर पुस्तकाचं कपाट जर दिसेल तर ते शिक्षकाचं घर. पण ही कल्पना आता मागे पडली. 2 शिक्षक एका शिक्षकाच्या घरी गेले, चहाला बसले, चहा तयार होत होता. भिंतीवर एक फोटो होता साने गुरुजींचा. अनेक शिक्षक त्या फोटोकडे असं पाहत होते. त्या घरातल्या शिक्षकांनी त्यांना विचारलं, काय पाहताय? ते म्हटले, वडील कधी गेले? त्यांनी सांगितलं, वडील नाही, हे साने गुरुजी आहेत. अशी परिस्थिती. कशामुळं? पुस्तकं नसल्यामुळे. घरात पुस्तकं ठेवा. मुलांवर संस्कार करायचे असतील तर ठेवा. तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात का कधी? किती पुस्तकं असतात? ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का? नाही. पण ते आरोपीला काय वाटतं? माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. मिळतो की नाही पुढचा विषय आहे, पण तसे तरी पुस्तकं घरात ठेवा. आपल्याला माहित आहे आपण बुद्धूच आहोत, पण निदान मुलाला वाटलं तर एखादं पुस्तक काढल, तो वाचल. पण घरामध्ये आमच्या संस्कार होत नाहीत. पूर्वी जिजाऊनं बाल शिवाजीवर संस्कार केले, रामायण महाभारतातल्या गोष्टी त्याला सांगितल्या, म्हणून त्याच्यामधलं शौर्यत्व वीरत्व जागं झालं आणि त्यांना मुघलानं पिटाळून दिलं आणि स्वराज्य स्थापन केलं. आमचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला. कुणामुळं? याच्या मागे जिजाऊ आहे. म्हणून आईची जास्त जबाबदारी आहे. ज्यावेळेस जिजाऊ बाल शिवाजीला गोष्टी सांगायची, संस्कार करायची, त्यावेळेस आमचे शहाजी मोहिमेवर असायचे. आमचे आजचे शहाजी सुद्धा मोहिमेवर असतात. आता ते शहाजी कुठं असायचे निदान माहीत होतं, आताचे कुठं असतील भरोसा नाही. त्यामुळे जिजाऊवर ही वेळ आहे की तिनं घरामध्ये मुला मुलींवर संस्कार केले पाहिजे. म्हणून संस्कृती सांगते, संस्कार कुटुंबामध्ये पहिले होतात आणि नंतर शाळेमध्ये होतात. आता शाळेमध्ये एकदा पोरगं नेऊन टाकलं, सरांना गुरुजींना बाईंना सांगायचं, हे तुमच्या ताब्यात दिलं, याला घडवा, याला ATM मशीन बनवा, म्हणजे भविष्यामध्ये मी कधी कार्ड घालून याचे पैसे काढून घेईल. ATM मशीन बनवा, यंत्र बनवा. याला भावना नसली तरी चालेल. अहो, बालपण जे मातीत खेळायचं, झाडाशी खेळायचं, इतर तुरुतुरु खेळायचं इतर बालकांशी, त्या वयामध्ये तुम्ही मुलांना क्लास लावता, बळजबरीनं बसून ठेवता. जे वय शिकायचं नाही, 6 वर्षाच्या आत कशाला मुलांवर तुम्ही हे करता? त्याच्या मेंदूचा विकास झालेला आहे का? नाही. त्याला खेळू द्या, त्याला मातीत खेळू द्या. मातीतून सुद्धा औषधी काहीतरी मिळतं शरीराला. पण आमचा मुलगा नाजूक झाला पाहिजे, आम्ही ही चूक करतो आणि त्याचं व्यक्तिमत्व आम्ही घडवत नाही. ही फार मोठी अडचण आहे. काय पालकांना बालपणापासूनच मुलगा जन्मल्याबरोबर त्याला शाळेत घालावं असं जर आपलं मत असेल तर त्याचं व्यक्तिमत्व खुरटून जाईल. त्याचं बालपण एक वेगळं असतं, ते फुलून दिलं पाहिजे. तुम्ही तुमचं बालपण आठवा. तुम्ही कधी शाळेत गेलात, कसा अभ्यास केला? अभ्यासाचं काही दडपण नव्हतं. आता आई त्याला बसवते, शाळेमध्ये बाई बसवतात, पप्पा आल्यावर ते त्याच्यावर वेगळा जोर काढतात. हे सगळं पाहून तो मुलगा खुरटून जातो. का नाही खुरटून जातो? पण आम्हाला त्याची जाण नाही. मग शाळेमध्ये काय होतं? आता शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं, आता गुरुजींना तर शिकवायला वेळ नाही प्राथमिकच्या, त्यांनी मध्ये मोर्चा काढला होता, आम्हाला शिकू द्या. त्यांना दुसरे काम आहेत, जनगणना आहे, सर्वे आहे, अमुक आहे, तमुक आहे. पूर्वी जसे गुरुजी मुलांपुढं होते तसे आता गुरुजी मुलांपुढं नाही, ते फिरत राहतात इतर कामामुळं, शिकवायला त्यांना वेळ नाही. मग गंमत काय होते? एक साहेब ज्यावेळेस वर्गात गेले, त्यांनी गुरुजींना विचारलं, सगळ्यात हुशार मुलगा कोण आहे? म्हणे हाय, रा रे उभा. साहेबांनी विचारलं, 7 किती? तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार? गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात.
हा निदान 49 पर्यंत आलाय, आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल मी याला 49 पर्यंत आणणार. ही परिस्थिती आहे शाळेची. आता त्या नोंदवया आहेत, त्या नोंदी करायच्या, आणि सरकारचा आदेश आहे, प्रशासनाचा आदेश आहे, सकारात्मक नोंदी करायच्या. वाईट शक्यतो लिहायचं नाही, मुलांच्या बालमनावर परिणाम होतो. वर्षभर गुरुजींनी लक्ष ठेवायचं, ही मुलगी चांगलं चित्र काढते, हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, अशा नोंदी ठेवायच्या. त्यातून त्याचं व्यक्तिमत्व तपासायचं, पण नकारात्मक शक्यतो लिहायचं नाही. एकदा एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली, गुरुजींनी ते पाहिलं, अरे यानं तर चोरली, आता काय लिहायचं, हा चोर होणार आहे, असं तर लिहिता येणार, काय करायचं, लिहिलं तर पाहिजे. हेडमास्टरांकडे गेले, त्यांना म्हटलं त्यांना असं असं केलं, काय लिहायचं. हेडमास्टर म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. ज्याचे त्याचे कामं ठरलेले असतात. मग गुरुजींनी शांतपणे विचार केला, नोंद तर सकारात्मक करायची. मग गुरुजींनी त्याची नोंद केली. सदरहू मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता हीच वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली, त्यांनी ते वाचलं आणि त्यांना जर असं वाटलं याच्या छंदाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांची पर सुद्धा जागेवर राहणार नाही तुम्हाला सांगतो. अशी परिस्थिती आहे. हेच पोरग माध्यमिकला जातं. माध्यमिक तर संस्कार करण्याचं वय आहे. या वयात मुलांना खूप जपावं लागतं. जयवंत दळवी सांगतात, मनुष्याच्या 16व्या वर्षापर्यंत त्याच्यावर जे संस्कार होतात ते संस्कार मरेपर्यंत टिकतात. म्हणून 16व्या वर्षापर्यंतच त्या मुलावर मुलीवर संस्कार केले पाहिजे. पुढे तुम्ही काही करा 16 नंतर ते पक्के माठ होतात, ते आकार बदलायला गेलो तर फुटतात, ते कच्चे असतात 16व्या वर्षापर्यंत. माध्यमिक हे फार महत्वाची गोष्ट आहे, पण आमचा अभ्यासक्रम सुद्धा वेगळा आहे. आमच्या नागरिक शास्त्राच्या सरांनी जर विचारलं एखाद्या 8वी 9वीच्या मुलाला, उभारा, राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं, चूक द्यायचं की बरोबर द्यायचं. सर म्हणतील चूक आहे, तो म्हणाल सर तुम्ही टीव्ही पाहता की नाही, 4-5 तासासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. हे राजवटीचं बदललेलं चित्र आहे. आमच्या ताई शिकवतात मुलांना 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क आहे. आता विधानसभा झाली, मुलगा घरी गेला, दिवसभर खेळत होता, सुट्टी होती, त्याचं वडिलांकडे लक्ष होतं. आता जातील, मग जातील, 5 वाजत आले, वडील मतदानाला जात नाहीत. मुलाच्या मनात शंका आली, यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी असावेत. 5 नंतर एखादी गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं आणि त्या फुकटच्या गाडीमध्ये बसून वडील मतदानाला प्रलोभन मिळालं म्हणून जातात. या विधानसभेमध्ये 19 लाख मतदान 6 वाजल्यानंतर झालेलं आहे. ही आपल्या लोकशाहीची परिस्थिती आहे. काय करणार आपण? बरं, गरिबांनी पैसे घ्यावेत नाही असं नाही, ज्याच्याकडे आहेत ते वाटतात, ज्याच्याकडे नाही ते घेतात. श्रीमंतांनी कशाला घ्यावेत? ते सुद्धा रात्री दरवाजे उघडे ठेवतात. बेल वाजली नाही उठलं तर काय घ्या, ही अशी परिस्थिती आहे लोकशाहीची. मग या मुलांवर संस्कार होणार कधी? यांना अण्णा हजारे कधी समजणार? यांना पोपटराव पवार कधी समजणार? ठीक आहे, नेहरू आहेत, महात्मा गांधी आहेत, ते पाहिजेच, पण हे नवीन थोर, या नवीन गोष्टी, लाचलुचपत म्हणजे काय, भ्रष्टाचार म्हणजे काय, हे आमच्या अभ्यासक्रमात का येत नाही? मुलाला अजूनही अंधारात का ठेवलं जातं, हा फार मोठा प्रश्न आहे. मग हाच मुलगा उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जातो, प्राध्यापकांना भेटतो, प्राचार्यांना भेटतो. त्याची पहिली अट असते, मी ऍडमिशन घेतो पण मी कॉलेजला येणार नाही, मला कोचिंग क्लासला जायचं, जमतंय का? तर ऍडमिशन घेतो, नाही तर दुसऱ्या कॉलेजमध्ये जातो. सरांना गरज असते, पट पूर्ण झाला पाहिजे तरच आपलं पट टिकतंय. ते म्हणतात ठीक आहे, घे ऍडमिशन, नुसतं ऍडमिशन घे, दुसरीकडे गेला तरी चालेल. म्हणजे पूर्वी शिक्षकांच्या हाती मुलाचं भवितव्य होतं, आता मुलाच्या हाती शिक्षकाचं भवितव्य आहे. तुम्ही जर मला नाही ऍडमिशन दिलं तर बारामतीतली तुमची जागा गेली, तुम्ही दुसरीकडे आता जा. अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे आता शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही, मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही, आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही. या गर्तेमध्ये आमची शिक्षण व्यवस्था या ठिकाणी भिरभिरते. हिला कोणी नीट करायचं, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून शाळेत संस्कार होतील, त्यातली त्यात याला इंग्रजी आलंच पाहिजे, हे खेड्यापासून आमचं आता मत आहे. पण तो व्यवहारी शिकला पाहिजे की नाही? 1 ते 100 मुलं इंग्रजीत शिकतात आता, खेड्यामधले मुलं सुद्धा, पण त्यांना मराठी येत नाही. 30ला 30 शब्द त्यांना माहित नाही. 30 खेड्यातले मुलं 30 म्हणतात, त्याला 30 आहे माहित. त्याला जर साखर आणायला लावलं खेड्यातल्या दुकानात, आणि तो दुकानात जाऊन जर असं म्हटला 30ची शुगर द्या, तर काय होईल? आता दुकानदार म्हणेल आधीच मला 200च्या वर शुगर आहे, अजून 30ची घेऊन आला. आमचा समाज मराठी बोलतो, आमचं गाव मराठी बोलतं, आमचं कुटुंब मराठी बोलतं, त्याला दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे, इंग्रजी आणि मराठी. त्याला व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे. आम्ही फक्त पुस्तकाच्या ज्ञानावर मुलाचं व्यक्तिमत्व घडवतो, व्यवहार कोण शिकवेल?
आमचे गुरुजी होते, आम्हाला ते एक गणित घालायचे. एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं, 2 बादल्या काढायला, खाली किती राहिल्या? आम्ही लिहायचो 8. दुसऱ्या दिवशी तेच गणित घालायचे. त्याच हौदामध्ये 20 बादल्या पाणी होतं, 10 बादल्या काढायला, खाली किती राहिल्या? आम्ही लिहायचो 10. रोज एक मुलगा एक दिवस उभा राहिला. त्या गुरुजींना म्हटला, गुरुजी हौद जर रोजच गळत असेल, तुम्ही त्याला सिमेंट लावून का घेत नाही? गुरुजींनी त्याला धोपटला, पण त्याचं काय चूक होत? त्याच गुरुजींनी आम्हाला एकदा सांगितलं, रस्त्यानं 50 मेंढ्या चालल्या होत्या, 5 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली वर किती राहिल्या? आम्ही लिहिलं 45. एक मुलगा उभा राहिला, तो म्हटला, गुरुजी 0 मेंढ्या वर राहतील. गुरुजी म्हटले, का? तो म्हटला, मी मेंढपाळाचा मुलगा आहे, मला माहित आहे, एक मेंढी जरी विहिरीत गेली, दुसऱ्या मेंढ्या वर राहू शकत नाहीत, सगळ्या मेंढ्या विहिरीत जातील. आली का पंचायत? व्यावहारिक ज्ञान आहे. गुरुजींनी हेडमास्तरांना विचारलं, वर्गामध्ये असं असं झालं, त्या मुलाचंही खरं आहे, उत्तर तर चुकलंय, काय करायचं? हेडमास्तर काय म्हटले, तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितलं होतं? शेळ्या घ्या, गाया घ्या, मेंढ्याच्या कशाला नाद लागले? हे आमचं शिक्षण आहे. आम्ही मूळ प्रश्न सोडवतच नाही, त्याला अशी चक्कर मारतो, प्रश्न तसाच राहतो. ही शिक्षणाची अवस्था आहे. आणि आता मुलं नवीन इतके स्मार्ट झाले, इतके हुशार झाले, आपल्या पुढं ते गेलेले आहे. म्हणजे एक मुलगा एका प्राध्यापकांच्या तासाला बसतच नव्हता, सरांचं लक्ष होतं, याच्याकडे एक्झाम आल्यावर पाहू याच्याकडे काय करायचं. एकदा मात्र तो एका तासाला बसला मित्रांबरोबर. एक्झाम झाली, 60 पैकी त्याला 59 मार्क्स पडले. सरांना आश्चर्य वाटलं, त्याला बोलून घेतलं, म्हणे, बाळ तुझा 1 मार्क कुठे गेला? तो म्हटला, सर मी चुकून तुमच्या एका तासाला बसलो होतो, तेवढाच 1 मार्क गेला. म्हणजे हे सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही. ज्याच्यामध्ये प्रतिभा आहे, प्रज्ञा आहे, कल्पकता आहे, असे मुलं ते घडवू शकतात. म्हणजे आत्ताची पिढी शिक्षकांच्या पुढे गेलेली आहे, परंतु त्यांनी त्याचा नीटसा फायदा घेतला पाहिजे. आणि तिसरे संस्कार होतात ते समाजामध्ये होतात. समाजाच्या आपण फारशे नादी लागू नये. समाज म्हणजे कोण? तुम्ही आम्ही सगळेच समाज आहोत. म्हणून आमच्या घरामध्ये आमचं मूल कसं घडतंय हा आमच्या आनंदाचा, सुखाचा विषय आहे. आपला अपेक्षाभंग जर व्हायचा नसेल तर त्याची क्षमता पाहून तुम्ही त्याला शिकवा, तर तुम्हाला तो आनंदी करील आणि सुख देईल. तरी माणसं सांगतात, आनंद कुठे आहे? आनंद तुमच्या आजूबाजूला आहे, दिसत नाहीत. तुम्ही पहाटे फिरायला बाहेर पडता का? पडतो. अनेक जण फिरायला बाहेर पडतात. आमचे कदम सर म्हटले, मी 7-8 किलोमीटर बाहेर पडतो, रोज सकाळी फिरतो. का फिरतो आपण चांगलं राहू, आरोग्य चांगलं राहू. काही पुरुषांचे पोट वाढलेले असतात. आता आपलं पोट वाढलंय, कुणाची चिंता आहे? आपली आहे का जगाची आहे? आपली आहे. आपला चेहरा फिरताना कसा पाहिजे? प्रसन्न पाहिजे, हसरा पाहिजे. कारण आपला चेहरा जर सुतकी असेल तर एखादी वाईट घटना जर दिवसभरात घडली तर आपल्या चेहऱ्यावरती थोपवली जाऊ शकते. म्हणून सकाळी फिरताना फुलं फुललेले आहेत, थंड वारा वाहतोय आणि आपण असं छान फिरलं पाहिजे. काही माणसं कुत्री घेऊन फिरतात. आता आपल्याला कुत्रं नाही याचं वाईट वाटून घ्यायचं काय? नाही, नसेल जाऊ द्या. एखाद्याचं कुत्रं दांडका असतो, तो लुकडा असतो, कुत्रच त्याला घेऊन फिरतं. आपण त्याच्याकडे पाहून हसायचं, काय याला कुत्रं, काय गरज आहे? आनंद मानायचा. आणि तुम्हाला सांगतो, रस्त्यानं चालताना एखादं जोडपं जर चाललेलं असेल तर तुम्हाला मनातली मनात ओळखता येईल यांचं लग्न होऊन किती दिवस झाले. ते जर हसतंय, टाळ्या देतंय, एकमेकाच्या खांद्यावर बुक्क्या मारतंय, ओळखून घ्यायचं. 1-2 वर्ष झाले यांच्या लग्नाला. थोडं तुटक दिसलं, 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसलं, 20-25 वर्ष होऊन गेले. तो मागं सुद्धा पाहत नाही. तुम्हाला सांगतो, काय बोलायचं इथेच. आणि पुन्हा एकत्र दिसले तर ओळखायचं. 40 वर्ष होऊन गेले. दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. हे मनातली मनात आनंद लुटायचं. आता आपलं जोडपं असलं तर विषय वेगळा आहे, बाकीचे आनंद लुटतील. पण हा आरोग्याचा विषय. काही माणसं काय करतात, पहाटे जोडतात, टीव्ही समोर बसतात, बाकी झोपलेले असतात. मग ते चॅनल वगैरे लावतात. मग टीव्हीवर कोण येतं? सकाळीच रामदेव बाबा येतात. आता बाबा रोज सकाळी पहाटेच उठतात कारण ते लवकर झोपतात. आपल्यासारखं त्यांना दुसरं काही काम नाही. ते रोज पहाटे उठतात, ते येतात, बसतात, हाही बसतो त्यांच्या समोर. मग बाबा काय करतात? गरगर 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 पोट फिरवतात. आपलं फिरतं का? तरी माणसं पाहतात पोटाकडे, फिरतंय फिरतंय. आता आपल्याला दिवसभर पोटासाठी गरगर फिरावं लागतंय, कुठं त्यांच्या नादी लागतात. त्यांचं पोट तेच आहे, तिथंच आहे. ती दिवसभराची गरगर आणि ती गरगर एकच आहे त्यांची, आपली नाही ना. मग बाबा काय करतात? एक पाय गळ्यात घालतात, लगेच हा पण असा कसा बसा फार जमिनीला टेकतो पण घालतोच. आता बाबा पटकन पाय काढतात, आपला निघतो काय? नाही निघत. मग बायकोला काय एवढा पाय, ती सांगते हा काढत नाही, दुसरा घालते. नाहीतरी दिवसभर याचे पाय त्याच्या गळ्यात गुंतवतच फिरता ना.
तुम्ही तुमच्या गळ्यात गुंतून फिरा, असे बेडकासारखे बसा, मजा असते. एकानं दुसऱ्याला विचारलं योगासनं करता? हो. का करता? योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं. वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? ते म्हटलं योगासनं करायची. कशाला करता? मी फार कडक पथ्य पाळतो. का? मला खूप जगायचं. कशाला जगायचं? पथ्य पाळायचे. अहो तुम्ही व्यायाम करता, आनंद मिळवता, चांगले होता, तर दिवसभर इतर आनंद कोणी लुटायचे? तर तुम्ही जगण्यासाठीच जगता. मरण येत नाही तोपर्यंत जगता का नाही? हे व्यायाम वगैरे ठीक आहे, पण व्यायाम केल्यानंतर जे आपण सदृढ होतो, आनंद वाटतो, प्रसन्न वाटतं आपल्याला, इतर आनंद कोणी भोगायचे? सगळीकडे आनंद आहे. तुम्हाला सांगतो, मी एकदा पहाटे फिरायला बाहेर पडतो. रोज मला शक्य नाही, पण एक दिवस मी असं पडलो बाहेर. नुकतंच असं अंधारलेलं, म्हणजे फिकुटलेलं होतं, चेहरे नीट दिसत नव्हते. फिरता फिरता अचानक एक स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग. आता मी म्हटलं गुड मॉर्निंग, कोण पुरुष म्हणणार नाही? त्यात कोणी आहे का म्हणणार नाही? असं म्हणणारच. मी म्हटलं गुड मॉर्निंग. आता घरी आलो, आता असा चेहरा लपत नाही. बायका चाणक्य असतात. तिनं ओळखलं, म्हणे आज फार बारीक हसताय. काय झालं? म्हटलं काय नाही, काहीतरी झालं, काहीतरी वेगळं घडलंय, सांगा. म्हटलं काय नाही, नाही सांगा. म्हटलं सोपी गोष्ट आहे. मी असं चाललो होतो, कोणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली, मला म्हटली गुड मॉर्निंग. ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला बा. ती म्हटली हा कुठला आनंद आहे? दुसरी स्त्री म्हटल्यावर आनंद, बायको म्हटल्यावर दुःख. हा आनंदाचा कुठला प्रकार आहे? आणि नेमकं सुख कुठं आहे आपण हे पाहत नाही. आपण आजारी पडलो, तीच स्त्री आपली आई होते, आपली मुलगी होते, आजी होते, तिच्यातच सगळे नाते आहेत. ती स्त्री आजारी पडली, तोच पती तिच्या वडिलाचं काम करतो, तिच्या मुलाचं काम करतो, तिला भावासारखं जपतो. हे सगळे नाते आपल्यात आहेत, आपण ते पाहत नाही. आपली दृष्टी तशी नाही. आपल्याला दुःख वाटायची सवय आहे आणि आनंद लपवायची सवय आहे. समजा आपल्याला काय झालं, हार्टचा प्रॉब्लेम आला, 2 स्टेंट टाकल्या, आपण घरात पडलो. आपल्याला काय वाटतं? सगळे भेटायला आले पाहिजे. नाही आले तर आपण बायकोला सांगतो, ते याला नाही कळवलं का? ते त्याला नाही सांगितलं का? आले पाहिजे. मग सगळे माणसं येतात, मोकळ्या हाताने येत नाहीत, सफरचंद घेऊन येतात. याला तर ते खाता येत नाही. ते घर सगळं महिनाभरात टामटुमीत होतं, हा सोडून ताजं तवानं होतं. त्यांची त्वचा चांगली चमकते. म्हणजे असं एखादं पेशंट घरात पाहिजे आतेमध्ये, फक्त ते आपण नसलो पाहिजे, हाच प्रॉब्लेम आहे. मग हा पडलेला, मग नवीन माणूस समोर आला का याचं रोजचं सुरू होतं. मागच्या आठवड्यात काय झालं? अचानक पाठ दुखायला लागली, हात दुखायला लागला, असा घाम आला. अहो ऐकणाऱ्याला घाम येतो. पत्नी म्हणते हे रोज हाच सांगतोय, आता काय करा? आणि 2 स्टेन टाकल्या, 2. आता पुढचा मनात सांगतोय अरे बाबा तुला 2 स्टेन टाकल्या, माझी बायपास झालेली आहे, तुझ्या 2 स्टेनचं मला कौतुक आहे का? मला तर अख्खा फाडला होता. पण आपल्याला असं वाटतं माझं दुःख जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि आपण ती किरकिर करत राहतो, ते वाटत सुटतो. मित्रांनो, आपलं दुःख आपल्या जवळच ठेवा. ते जर आपण सांगायला गेलो त्याच्यापेक्षा कितीतरी पट दुःख हे ऐकणाराला असतं, त्याला आपल्याविषयी सहानुभूती वाटत नाही. नका वाटत. तुम्ही आनंद वाटा. आनंद वाटल्यानं वाढतो. जसं देवाला आपण सुगंधी फुलं वाहतो, आपल्या हाताचा सुद्धा सुगंधी वास येतो. तसं आनंद जर वाटला तर आनंद वाढतो. माणसाची ही प्रवृत्ती पाहिजे, ही वृत्ती पाहिजे. पण आपली वृत्ती माणूस कसा जगतो आजचा, हे आम्हाला आमचंच कळत नाही. गंगेत जातो स्नान करायला, पाप धुवायला, आणि तिथलंच बाटलीभर पाणी घेऊन येतो तीर्थ म्हणून. ही आमची जगण्याची पद्धत आहे. मेलेल्या माणसाला मेणबत्ती लावतो स्मरण करण्यासाठी, आणि जिवंत माणसाचं मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करतो. हे नेमकं कसं आमचं जगणं आहे, हे कोढं जर आपण सोडलं तर आजूबाजूला सगळा आनंद आहे, आपल्याला तो पाहता आला पाहिजे. तुम्ही ढगामध्ये पहा, ढगाचा आकार तोच आहे. लहान मुलाला ढगात काय दिसेल? दप्तर दिसेल, पाटी दिसेल, पेन्सिल दिसेल, कारण ते बिचाऱ्याचे भावविश्व ते आहे. मुलीला ढगामध्ये काय दिसेल? छोट्या मुलीला परी दिसेल, फुगा दिसेल, झोका दिसेल, तिचं भावविश्व ते आहे. आमच्या ताईला ढगात काय दिसेल? नवीन घडणीचा एखादा दागिना दिसेल, साडी दिसेल, कारण तिचं भावविश्व ते आहे. पुरुषाला काय दिसेल त्या ढगामध्ये ते मी सांगत नाही, फार वेळ लागेल. ते तुमच्या समोर सांगण्यासारखं सुद्धा नाही. म्हणजे माणसं फार ढगात पोहोचलेले आहेत. ढगाचा आकार तोच आहे, पाहणाऱ्याची दृष्टी वेगळी आहे, तसं जग तेच आहे. आपल्या मनात जे आहे, आपलं मन जर आनंदी असेल जग आनंदी दिसतं. मन दुःखी असेल, निराश असेल, उदास असेल तर सगळं जग उदास दिसतं. मग काही माणसं म्हणतात जग बुडणार आहे कारण तो दुःखी असतो. तू बुड ना बाबा, कशाला जगाला बुडवतो?
त्यांना जगू दे, बुडणं तुझ्या पुरतं आहे, पण आपण जगाला घेऊन बुडतो. आम्हाला असं वाटतं की मी नसेल तर हे जग नाही, विसरून जा, काही फरक पडत नाही. म्हणून आहे तोपर्यंत आनंदानं आपण जगलं पाहिजे आणि या जगण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण बदलल्या पाहिजे. पण आम्ही धर्मभेद, पंथभेद, जातीभेद या भेदामध्ये सगळे अडकलेलो आहोत. आम्ही एकमेकांचा द्वेष करतो. एका माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं 2 लाखाचं, शेजाऱ्यानं फटाके वाजवले, गाव म्हटलं शेजारी असावा असा, लॉटरी याला लागली, फटाके यानं वाजवले, त्याला म्हटले तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे, आनंद तू लुटला, लॉटरी त्याला लागली. तो म्हटला तसं काही नाही, याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवतो. ही आमची वृत्ती आहे आणि या वृत्तीमुळे आम्ही दुःखी होतो. तो दुःखी होत नाही, त्याला लॉटरी लागलेलीच आहे. पण माणसाला हे समजत नाही, ही स्पर्धा, ही असूया, ही काढून टाका, स्वच्छ मनानं जागा, तर सगळं चांगलं दिसेल. पण आम्हाला या सवय नाही. आता या नवीन पिढीकडं आम्ही जुन्या परंपरा हस्तांतरित करत नाही. आम्ही आमच्या तरुण मुलींना जर आईनं उपवास धरला आणि आमच्या तरुण मुलीनं जर विचारलं आई तू उपवास का धरला, आई सांगते मला गुरुवार आहे, मला शनिवार आहे. मुलीला वाटतं असेल देवाचा वार आहे, पण हे उपवास कुठून आले? आमच्या नवीन पिढीला सांगा. पूर्वी घरामध्ये सगळे पुरुष जेवल्याशिवाय आई जेवत नव्हती आणि सगळे पुरुष जेवायचे आणि आई ज्यावेळेस टोपल्यात पाहायची, कधी कधी टोपल्यात काही नसायचं आणि मग ती सांगायची. मुलं म्हणायची आई तू जेवत का नाही? नाही आज मला उपवास आहे. यातून उपवास निर्माण झाले हे आमच्या तरुण मुलींना सांगा. हे गरिबीतून निर्माण झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आल्यात त्या दारिद्र्यातून आल्या. आम्ही त्या धार्मिकतेवर लोटल्या, पण त्या का आल्या हे आम्ही सांगत नाही. आमच्या नवीन पिढीला सांगा की लहानपणी आम्ही शाळेत जाताना कुठंतरी ताईचा फ्रॉक फाटला, आई तसं जाऊ देत नव्हती. गुरुजी असतील, मुलं असतील, मुलाची विजार फाटली, तसं जाऊ नको, रफू करायचे. कारण पूर्वीच्या काळी कपडे फाटले की प्रतिष्ठा जायची. आता तुम्ही बघा आजूबाजूला, जेवढं जास्त फाटलेलं तेवढं प्रतिष्ठा जास्त आहे. चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ते फाडून शिवतात की शिवून फाडतात कळत नाही तुम्हाला. मध्यंतरी मी एका कॉलेजला गेलो गॅदरिंगला, समोरून तरुण तरुणींचं टोळकं येताना दिसलं. अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला. कोणाचं इथं फाटलंय, कोणाचं इथं फाटलंय, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. आणि आई सांगते तो मधला नाही का जास्त पॅन्ट फाटलेला, तो माझा आहे. कसे घालणार शिवाजी? तो फाटलेला शिवाजी आणि ही जिजाऊ नाही घालणार शिवाजी. या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आम्ही नव्या गोष्टी नाही पुढच्या पिढीला संक्रमित करीत, म्हणून त्यांना कळत नाही जीवन म्हणजे काय, जगणं म्हणजे काय. तुम्हाला उदाहरण सांगतो. लग्नामध्ये अंतरपाठ धरतात. तुमच्या वेळेस धरला होता, माझ्या वेळेस धरला होता. का धरला आम्ही विचारत नाही. आनंदाचा दिवस असतो तो. एकतर होत आहे, होताना कशाला प्रश्न विचारायचे. म्हणजे पूर्वी व्हायचे, आता प्रॉब्लेम आहे. मग अंतरपाठ का धरतात? धरला. मी आजोबांना विचारलं का धरतात होते मध्येच, हे एवढे आशीर्वाद वगैरे चालू असतात आणि त्यात मध्ये अंतरपाठ, काही गरज नाही. ते म्हटले कसं असतं, पूर्वीच्या काळी फोटो नव्हते, व्हिडिओ नव्हते, तंत्रज्ञान नव्हतं, मुलानं मुलगी पाहिलेली नव्हती, मुलीनं मुलगा पाहिलेला नव्हता. वडील घरी जाऊन मुलीला सांगायचे अमुक गावातल्या मुलाशी तुझं लग्न जमलं. कसा आहे मुलगा, काळा गोरा उंच बुटका काही माहिती. मुलाला जाऊन सांगायचे त्याचे वडील अमुक गावात एक मुलगी आहे, तिच्याशी तुझं लग्न जमलं, अमुक तारखेला लग्न आहे. मुलानं हो म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. समाजाचा दबाव होता, कुटुंबाचा दबाव होता, गावाचा दबाव होता, नैतिक दबाव होता. नाही म्हणायचं नाही. 3-4 दिवस लग्न चालायचे. त्यावेळेस मेकअपचं साहित्य काय होतं, फक्त हळद होती. हळद लावायचे, हळदीने जरा बरं दिसायचं गोरं. 3-4 दिवसानं मोठं उघडं पडायचं. आता मेकअपनं 7-8 दिवसानं पडतं, पण पडतं ते काही लपत नाही. तोपर्यंत लग्न होऊन गेलेलं असतं. मग 3 दिवस या नवरीला नवरदेवाला एकमेकाला पाहू देत नसायचे, दूर ठेवायचे. मग मुंडवळ्या बांधायचे, बाशिंग बांधायचे आणि मग त्यांना उभं करायचे. मध्ये अंतरपाठ धरायचे. याला उत्सुकता, तिला उत्सुकता, मध्ये अंतरपाठ धरलाय, कोण आहे, मंगलाष्टक सुरू व्हायचे. पूर्वीचे मंगलाष्टक असे माईकवर नव्हते. अचानक गर्दीतले 2 वृद्ध माणसं उठायचे, एका स्वरात मोठ्यानं मंगलाष्टक म्हणायचे, माईक पेक्षा मोठा आवाज. त्यांचं झालं की गर्दीतून दुसरा उठायचा, एखादी ताई उठायची, एखादी आजी उठायची. मंडपभर पवित्र वातावरण असायचं. शेवटचं मंगलाष्टक संपलं, अक्षदा पडायच्या आणि अंतरपाठ खाली व्हायचा. मग हार घालताना हे एकमेकाला पाहायचे. ती म्हणायचे अरे हाय काय असं, आता पदरी पडलं पवित्र झालं, काय करता. तोही म्हणायचा तू हे काय, मला शंका होतीच ही असेल. इलाज नाही, लग्न होऊन गेलेलं असायचं. आता काय, आता लग्न जमल्याबरोबर तो व्हिडिओग्राफर घरी येतो. नवरा नवरीला सांगतो काय प्री वेडिंग करू, चला निसर्गात जाऊ. डोंगरावर जातात. तो सांगतो लोळा गावतात, हे 2 लावतो. व्हिडिओवाला लोळतो त्यांच्याबरोबर. धबधब्यात पाय सोडून बसले, खांद्याला खांदा लावा लावला, डोक्याला डोकं लावा लावलं. कोल्ड्रिंकची बाटली आणा, त्या दिवशी एकच बाटली शिल्लक असते.
एक बाटली त्यात 2 नळ्या, ओढा ओढा ओढा. कधी कधी ती फुंकते, हे ओढतं. स्त्रिया चतुर असतात, ते त्याच वेळेस ओळखतात सगळा संसार हाच ओढणार आहे, आपल्याला अडचण नाही. आणि मग ते प्री वेडिंग असं मांडवामध्ये सुरू आहे. आता ते सेन्सॉर करायची वेळ आली आहे, त्याला सर्टिफिकेट द्यावं लागेल आता, ABC. इतकं ते हद्द ओलांडली आहे त्यानं. लग्नासारख्या पवित्र मांडवात ते प्री वेडिंग सुरू आहे. लोक चवीनं ते पाहतात, नावं ठेवतात, निंदा करतात, नालस्ती करतात. आणि इकडं अंतरपाठवाले ताणून अंतरपाठ धरतायत. कशाला धरतो बाबा? महिना झाला बोंबलत फिरताय, तू कशाला अंतरपाठ धरतो? मग दोन्हीपैकी एक बंद करा ना. एक तर अंतरपाठ बंद करा, नाही तर प्री वेडिंग बंद करा. नाही काय बंद केलं पाहिजे? प्री वेडिंग. तुम्ही हेच म्हणाल प्री वेडिंग, पण बंद होणार नाही. आता सोयरीक जुळवताना मुलीच्या आई वडिलांनी मुलीनं सांगितलं पाहिजे, प्री वेडिंग करणार नसाल तर सोयरीक जुळेल, ही संस्कृती आहे. आणि तुम्ही तसं म्हणा, आता मुलांना गरज आहे, ते कशालाही हो म्हणतील. अवघड झालंय तुम्हाला सांगतो. अजून 8-10 वर्षानं 4-5 मुली एखाद्या मुलाला पाहायला जातील आणि तो चहा घेऊन येईल असा पुढं. एखादी मुलगी त्याला विचारेल, काय खातो? बाबा खातो. कुठला गुटखा खातो? सरळ उभा राहून दाखव. फार मजा येणार आहे. आता मुलांचं अवघड झालंय. मध्ये सोलापुरात मोर्चा निघाला होता नवरदेवांचा, म्हणजे तरुणांचा, बाशिंग बांधून आमचं लग्न करा घोड्यावर. संघटना झाली त्यांची. आता हे जे सगळं चाललेलं आहे, हे का होतंय? हे आमची संस्कृती कुठंतरी भरकटत चालली आहे, कारण जुन्या परंपरा आम्ही यांच्याकडे संक्रमित करत नाही. आता ते सगळे जेवणाला तुम्ही थाट पहा, सगळीकडे ते केटरर्स आहे, जेवायला काय 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 असतं नाही. आणि आमच्या वडिलांची प्रतिष्ठा कशात आहे? त्यानं 4 पदार्थ केले होते, मी 5 करील, मी 6 करील, मी 10 करील. माणसं खातात, पण एखाद्या पदार्थाला नावं ठेवतातच. कुठल्याही माणसानं किती पदार्थ करा, तो जाताना नाव ठेवलंच. कशाला प्रतिष्ठेसाठी मारता? मग कर्ज काढायचं. म्हणजे मुलगी वाटं लावताना बाप जो रडतो ना, मला वाटतं मुलगी गेल्याचं कारण तर आहेच, पण कुठला तरी सावकार त्याच्याकडे पाहून हसत असेल, बँकेचा मॅनेजर त्याच्याकडे पाहून हसत असेल की आता तिला एकदा जाऊ दे, मग तुझे हप्ते सुरू करतो. आणि पुन्हा आरक्षण मागायचं, आम्हाला आरक्षण द्या. का वेळ आली आरक्षणाची? वाडे गेले, शेत्या गेल्या, विभागणी झाली, आरक्षण मागायची वेळ आली. पण आम्ही मात्र आम्हीच गावात प्रतिष्ठित या तोऱ्यामधून वावरतो. म्हणून मुलीनंच आता सांगावं वडिलांना, माझं लग्न करताना तुम्ही जर कर्ज काढत असाल बाबा, तर ते काढू नका, कारण मी तिकडं सुखी असताना तुम्ही दुःखी असलेलं मला जमणार नाही. हे एकमेकांना सुखदुःख सांगण्याचे प्रकार आहे. अहो, जुन्या काळी किती साधं जेवण होतं. लग्न झालं की ते लापशी करायचे. आपल्याकडे आहे लापशी, ते गावाचा भारडा, त्यात ते गुळाचं पाणी ओतायचे. आदल्या दिवशी लापशी करायची, एका खोलीत झाकून ठेवायची. दुसऱ्या दिवशी पंगत बसायची. ते घमेल्यात वाढत नव्हते, पोते घ्यायचे, तिकडून एकानं धरायचे, इकडून त्यात लापशी, आणि ते वाढायची, पोत्यानं लापशी वाढायची सगळ्या पंक्तीमध्ये. एक बाबा लापशी असं खोऱ्यानं द्यायचे त्या पोत्यामध्ये, दुसरे बाबा त्यात फिरते असायचे त्या पंक्तीमध्ये. का? शेवटची पंगत जर मोठी बसली तर हे बाबा त्या लापशी ठेवली त्या ठिकाणी धावत जायचे. लापशी किती शिल्लक आहे? ते बाबा म्हणायचे थोडीच आहे. अरे बापरे, आता पंगत तर मोठी बसली, लापशी पुरणार नाही, गाव आपल्याला हसेल, यांच्या लग्नामध्ये गोड पदार्थ पुरला नाही. ते बाबा सांगायचे घाबरू नको, माझ्याकडे सगळ्या कल्पना आहेत. एक लोखंडी पहार असायची तापवलेली छोटीशी, ते पहार घ्यायचे लाल भडक कपड्यानं ते धरायचे आणि त्या लापशीच्या ढिगाऱ्यामध्ये खुपसायचे. आणि ती पहार त्या लापशीच्या ढिगात खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास लागायचा. आणि माणसं लापशी खात नसायची. वाढली की नाकाजवळ आणायची, नको बाबा नको बाबा, लापशी पुरायची. अहो, त्या आमटीच्या साराच्या कडेभोवती बादले घेऊन माणसं उभी असायची. पंगत मोठी बसली, भाडकन पाणी ओतायची. शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी जायचं, त्यात चेहरा दिसेल असं. त्यात त्या पत्रवाळ्या असायच्या. आता त्या प्लास्टिकच्या नसायच्या, आता प्लास्टिकच्या पत्रवाळ्या आहेत. त्यात ते अन्न जातं, ते प्लास्टिकचे कण पोटात जातात. आम्ही प्लास्टिकच्या कपामध्ये चहा पितो, मग कॅन्सरचे पेशंट वाढले. पूर्वी असे त्या पत्रवाळ्या असायच्या. जमीन कुठली पत्रवाळी कुठली समजत नव्हतं. त्याला काही छिद्र असायचे, एखादं द्रोण असायचं, द्रोणाला एखादं छिद्र असायचंच. आमटी ओतली तर ती शेजाऱ्याच्या पत्रवाळीत जायची. म्हणून भात घ्यायचा, त्या भाताची मुदी खाली ठेवायची, त्यात ते द्रोण ठेवायचं. उचलून पिण्याची सोय नव्हती, मध्येच विसर्जन व्हायचं आणि खाली वाकून तर पिता येत नव्हतं. आमटी पुरायची. अशी ती सगळी पंगत होती. पुऱ्या करायची. ज्याच्या घरामध्ये पुऱ्या तो श्रीमंत असं म्हणायचे, कारण केटरर्स नव्हते. पुऱ्या कशा करायचे? आमच्या आजीबाई त्या पुऱ्याच्या कढईभोवती बसायच्या. आमच्या तरुण स्त्रिया पीठ मळायच्या, उंडे करून त्या आजीजवळ द्यायच्या. आजीनं गुडघावर केलेला असायचं. ती उंडा घ्यायची, गुडघ्यावर ठेवायची, थाप मारायची आणि कढईत फेकायची. याला गुडघापुरी म्हणायची. गुडघापुरी.
सगळी पंगत ती गुडघापुरी खायची. सगळ्यांना माहित होतं गुडघ्यावर केलेली पुरी आहे, पण कोणी नाक मुरडलं नाही, कारण आपल्याला लग्नाला बोलवलंय यातच आपला आनंद आहे. नाही तर आपल्या आशीर्वादानं कुणाचं भलं झालंय हे सगळ्यांना माहित होतं. शांतपणे पुऱ्या खायच्या. हा, एखादी मोठी पुरी दिसली तर एखादा म्हणायचा हौसाबाईची दिसते बुवा, जरा मोठी आहे ना, मग हौसाबाईचीच असेल. असे सगळी गंमत जम्मत करून पूर्वीचे लोक समाधानानं जगायचे. आई यायची, थाळ्यामध्ये लापशी घ्यायची, सार घ्यायची, घरी जायची. संध्याकाळी पुन्हा सगळं घर ती लापशी खायचं. दुसऱ्या दिवशी आई अंगणामध्ये ती लापशी वाळायला घालायची. जास्त चिमण्या जर जमल्या तर समजायचं हे श्रीमंत घरची लापशी आहे, कारण त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे जास्त होते, शेंगादाणे जास्त होते. चिमण्याच आल्या नाही तर समजायचं गरिबा घरची लापशी आहे. ती शिळी व्हायची, ती वाळवायची, कडक करायची, संध्याकाळी पुन्हा शिजवायची आणि सगळ्या घरानं ती खायची. ती शिळी लापशी सगळेजण आनंदानं खात होते. कुणालाही पोटाचे आजार झाले नाही, कुणालाही अपचन झालं नाही, कारण खाताना एक प्रकारचं समाधान होतं. आता ताजं अन्न आहे तरी सोनोग्राफीला रोज रांगा लागतात. का? आम्ही अस्वस्थ आहोत, आम्ही शांत नाही, आम्ही निश्चितीनं जगतच नाही. आहे ते सुख आम्ही शांतपणे भोगत नाही. आम्हाला जगाला आनंदी करायचं नाही, आम्हाला आमचं दुःख सांगायचं. 2 पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये पडलेले होते, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दोघी 10 दिवसाचे सोबत्या, त्याच्यापेक्षा जास्त जगणार नाही. एक पेशंट खिडकीशी होतं, एक मध्यभागी होतं. ते मध्यभागी असलेलं पेशंट ते खिडकीशी असलेल्या पेशंटला विचारायचं, बाहेर काय दिसतंय रे? तो सांगायचा, काय सांगू, बगीचा फुललेला आहे, फुलं फुलतायत, फुलपाखरू येत आहे, असा थंड वारा वाहतोय, या झाडाला कोवळी पानं आली आहेत, त्यावर पक्षी बसतायत, असं सुंदर आहे, हिरवं लुसलुशीत गवत आहे. याला ऐकून आनंद व्हायचा. ते खिडकीतलं पेशंट काही दिवसांनी गेलं, ते बेड मोकळं झालं. डॉक्टर म्हटले, अरे याची इच्छा आहे खिडकीशी येण्याची, आता हा जाणारच आहे, याला खिडकीशी घ्या. खिडकीच्या बेड जवळ याला घेतलं. त्यानं उत्सुकतेनं खिडकी बाहेर पाहिलं तर काय, सगळं कब्रस्तान आहे, सगळे थडगे आहेत, तिथं प्रेत आणून पुरतायत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते खिडकीशी असलेलं जे पेशंट आहे त्यानं जाताना सुद्धा आपल्याला आनंद दिला, खोटा का असाना पण आनंद दिला. आपण काय म्हटलं असतं, थडगे आहेत, माणूस आणला, पुरणार आहेत, म्हणजे 10 दिवसाचे 5 दिवसातच गेले असते दोघं. पण ही वृत्ती जी आहे ती बदलली पाहिजे, आणि ही वृत्ती जर बदलायची असेल तर जगाकडं सकारात्मक दृष्टीनं पाहायला पाहिजे. आपण पाहत नाही. सकारात्मक दृष्टी म्हणजे तरी काय, कुठल्या डोळ्यानं जग पाहावं? एक स्त्री ज्यावेळेस कापड बाजारातून चालली, त्या बिचारीचं लहानपणापासून एक डोळा असा झाकलेला होता, अडचण होती, त्या डोळ्यानं दिसतच नव्हतं तिला, एकाच डोळ्यानं दिसायचं, आणि दिसत नव्हतं त्या बाजूला तिनं मुलाला हाताशी घेतलं आणि बाजारपेठेतून चाललेली होती. ती त्या मुलाला म्हटली, बाळ, आज या बाजूचे सगळे दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला, आई घाबरू नको, येताना उघडतील. कुठल्या डोळ्यानं आपण पाहावं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात. आता अडचण आहे काय, काही कॉलेजमध्ये गेलं विनोद, काही मुलं हसत नाही, मुली हसत नाही, ते असे सुन्नपणे पाहतात. मी ओळखतो, हे मोबाईलमध्ये जास्त पाहतात. किंवा दुसरा प्रकार, यांना एक 9-10 रेमडेसिवीर दिले असावेत, कारण पेशी आपल्या ठेसल्या गेलेल्या आहेत, आपल्याला नीटसं समजत नाही. आता भाजीवाला सुद्धा पटपट बेरीज करू शकत नाही, त्याला कॅल्क्युलेटरचा आधार लागतो, त्याची बेरजेची पेशी आता मेलेली आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेलो आहोत, तंत्रज्ञान आमच्यावर स्वार झालेला आहे, जे आम्ही त्याच्यावर स्वार झालं पाहिजे. परंतु जगामधला आनंद मात्र जो पूर्वी होता, ही सगळी पिढी वाचनावर मोठी झालेली आहे. पूर्वी मोबाईल नव्हते, काही नव्हतं, पुस्तकं काय आनंद देत नव्हते. आत्रे होते, देशपांडे होते, खांडेकर होते, कोलटकर होते, राम गणेश गडकरी तर बोलता बोलता विनोद करायचे. तुम्हाला सांगतो, एकदा त्यांच्या भावाच्या उशीखाली विंचू निघाला. तो सकाळी उठला, भाऊ घाबरला, म्हणे माझ्या डोक्याखाली विंचू निघाला. गडकरी म्हटले, दगडाखाली दुसरं काय निघणार आहे? तो हसला, गडकरी हसले, दुःख निघून गेलं, वेदना निघून गेली. एका साहित्यिकावर त्यांनी काहीतरी लिहिलं, साहित्यिक संतापला. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला भेटले ते. मग गडकरी त्यांना म्हटले, नमस्कार. साहित्यिक म्हटले, मी मूर्खाशी बोलत नाही. गडकरी म्हटले, मी बोलतो ना. छोटे छोटे विनोद होते, आनंद होता, आणि माणसं या आनंदामध्ये नाहून निघायची. आमचे छोटे मुलं इसाप नीती वाचायचे, चांदोबा वाचायचे, त्यातून त्यांच्यावर संस्कार व्हायचे. आता होत नाही असं मी म्हणत नाही, पण आमची जुनी पिढी जे म्हणते नवीन पिढी बिघडलेली आहे, माझं मत तसं नाही. ही नवीन पिढी समृद्ध आहे. मोबाईलचा चांगला वापर केला तर ती अजून समृद्ध होणार आहे, तिला चांगलं भविष्य आहे, भवितव्य आहे, म्हणून ती आनंदात आहे. आता आमचे जुने लोक काही काय म्हणतात, जे जसं उतरणीला लागतात, वृद्ध माणसाला कुठं आनंद आहे?
आता माणसाचं जसं वय होत जाईल त्याला काय वाटतं, माझ्याकडे घरातले दुर्लक्ष करतायत, सून माझ्याकडे पाहत नाही, मुलगा माझ्याकडे पाहत नाही. पण माझ्या वृद्ध ज्येष्ठ मित्रांना मी सांगतो, जसं वय होत जाईल आपण वागण्याची पद्धत बदलली पाहिजे. आपण आयुष्यभर त्या घराचे कर्ते होतो, आता कर्ते पण सोडून द्या, मुलाकडे द्या. तुम्ही आता बाजूला व्हा, शांतपणे जागा. तुम्ही एका चित्रपटाचे नायक होते, आता प्रेक्षक व्हा, प्रेक्षक म्हणून जागा, शांतपणे जागा. जेवढं शांतपणे जगाल तेवढा तुम्हाला आनंद भेटेल. आता समजा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे घरामध्ये, तुम्ही घेतल्या, तो मुलानं विकला, तुम्हाला विचारलंच नाही, विकला. कोणाच्या सांगण्यामुळे विकला तुम्हाला माहित आहे, काही बोलायचं नाही. नवीन टीव्ही आला रंगीत मोठा, मुलाला आणि सुनेला बोलून घ्यायचं, त्या दोघांनाही सांगायचं तुम्हाला माझी किती काळजी आहे, मला दिसायला कमी लागलं म्हणून तुम्ही जुना टीव्ही विकला आणि नवा टीव्ही आणला. त्यांना मनात लाज वाटेल की आम्ही बाबाला थोडंसं विचारायला पाहिजे होतं. खेड्यामध्ये दोन वृद्ध माणसं ज्या वेळेस बसले, एक जण दुसऱ्याला असं म्हटला, काय काळ बदललाय म्हणे, काय झालं. अहो माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का, आता पदर नसलेल्या साड्या यायला लागल्या, काय करायचं, गुपचूप घेत जा बाबा. ही बदललेली पद्धत आहे. जेवढं आपण जगणं वर्तन बदलू तेवढे आपण सुखी होत जाऊ. आणि एक सांगू का, निसर्ग आपल्या बरोबरीनं असतो. जसं आपलं वय होत जाईल आपल्याला ऐकायला कमी येतं, कारण काय, आपल्याविषयी कुणी चांगलं बोलत नसतं. म्हणून निसर्ग काय सांगतो, हळूहळू तुला ऐकायला कमी करतो, एक दिवस ठार बाहेर करून टाकतो. काही ऐकू नका, ते यंत्र कानात घालूच नका, त्यानं दुप्पट आवाज येतो. सून फाडकन बोलली की आवाज येतो, अजून दुःखी आपण होतो. बहिरे व्हा, आम्हाला वय होत जाईल तसं दिसायला कमी होत जातं, कारण निसर्ग सांगतो तुम्हाला पाहण्यासारखं आता काही राहिलेलं नाही. हळूहळू दुसर व्हा आणि एके दिवशी आंधळे व्हा. हे जग आता तुमच्यासाठी राहिलेलं नाही. हे निसर्ग आपल्या बरोबर आहे. एका बाबांचा हात असा थरथर कापत होता. ते म्हटले यात निसर्गाचा कुठं संबंध आला. म्हटलं आता हातामध्ये चहा धरून तुम्ही फुंकत होता, आता फुंकता येत नाही, हात हलायला लागला, आपोआप चहा गार व्हायला लागला. निसर्ग आहे. हे सगळं सकारात्मकतेनं घेण्याच्या गोष्टी आहेत. पण आज आमच्या वृद्ध लोकांना सुद्धा कसं जगावं हे समजेनासं झालंय, इतकी वाईट परिस्थिती आहे. आमचे एका ओळखीचे बाबा सांगतात, मला दिसत नाही तरी मी 2 वर्तमानपत्र लावलेले आहेत. कशाला, त्या पेपर देणाऱ्याला मी सकाळी सांगतो की बाबा तू दरवाजा वाजव आणि एवढंच बघ की आजही मी जिवंत आहे. अशी परिस्थिती आहे जगामध्ये. माणसं पंढरपूरला जातात, विठ्ठलाला जातात, रुक्मिणीला जातात, कितीतरी दान देतात. घरातले आई वडील उपाशी आहेत. तुम्ही असं जर कराल तर विठ्ठल तुमच्या डोक्यात वीट घालील. तो सांगेल की बाबा तुझ्या घरातल्या विठ्ठलाला उपेक्षित ठेवून तू माझ्याकडे कुठं निघालास. हे घरात आमची विठ्ठल आहे, घरात आमची रुक्मिणी आहे. आणि आपण आई वडिलांना जपलो तर आमची मुलं पाहतील की माझे बाबा, माझी आई आजोबांना जपतायत, आजीला जपतायत, आपण सुद्धा यांना जपलं पाहिजे. हे शेवटी पिढीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळे आनंदाचं निधान आहे. हे आनंद मिळवण्याचे मार्ग आहे. त्याला कुठं दूर जावं लागत नाही, पैसा लागत नाही, पैशाची गरज नाही. एखाद्यानं 8 बेडरूमचा बंगला बांधला म्हणजे तो आनंदी झाला का, असं तर नाही ना. तो 10 ते 11 बेड एका बेडमध्ये झोपला, मग उठला धावत गेला, दुसऱ्या बेडमध्ये झोपला 11 ते 12, मग 12 ते 1 तिकडे झोपला. अहो झोप अशी बेडवर नसते, ती मनात असावी लागते, मनात. आमचा शेतकरी काम केलं की ढेकळात झोपलं की घोरू लागतो, कारण ते कष्टाचं आहे, घामाचं आहे, त्याला छान झोप लागते. झोप ही मनात असावी लागते. म्हणून आजचा माणूस फक्त सुखी आहे आणि जुनी माणसं समाधानी होते. सुखी असणं याचा संबंध शरीराशी आहे आणि समाधानी असणं याचा संबंध मनाशी आहे. पूर्वीचे लोक समाधानी होते. समोर पंचपाक्वानाचं ताट आहे म्हणजे सुख आहे, पण ते पचत नाही म्हणजे समाधान नाही. झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप लागत नाही म्हणजे समाधान नाही. जुना काळ जो समाधानाचा होता तो आता संपत आलाय. मला वाटतं आपण त्या काळाकडे आता वाटचाल केली पाहिजे आणि या नवीन पिढीला त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे नमस्काराची. आमचे जुने लोक नमस्कार घालायचे, राम राम, तोंडात देवाचं नाव यायचं, गळ्यामध्ये उपरणं असायचं, तोच त्यांचा गमजा, मास्क. मोदी साहेब ज्यावेळेस परदेशात गेले, तिकडचे काही पंतप्रधान अध्यक्ष त्यांना म्हटले, अहो तुमच्या देशातले लोक किती हुशार, कोरोनाची साथ येण्याआधीपासूनच हातात हात मिळवत नाहीत, दुरून नमस्कार घालतात, त्यांच्या गळ्यामध्ये मास्क असतो. किती चांगली परंपरा आहे. परंतु मला अशी शंका आहे, काही देशामध्ये पहा नमस्काराच्या पद्धती कशा आहेत. काही जण गेले असतील दूरच्या देशात. काही देशामध्ये माणूस भेटला की नाकाला नाक लावतात, गालाला गाल घासतात, डोक्याला डोकं लावतात. आपली संस्कृती आणि परंपरा इतकी उज्ज्वल आहे. त्याच्या पलीकडे मला अशी शंका आहे की आमच्या जुन्या पिढीला माहीत असावं आमची नवी पिढी काय लायकीची आहे, म्हणून ते सावध असावेत. त्यांनी दुरूनच नमस्कार सुरू केले.
आपल्याकडे जर एखादी पाश्चिमात्य देशासारखी नमस्काराची पद्धत असती ना, काही माणसं घरीच गेले नसते. तुम्हाला सांगतो, ते दिवसभर रस्त्याने नमस्कार करतच फिरले असते. माणूस भेटला की लाव नाकाला नाक, लाव डोक्याला डोकं. विडी जमात आहे, प्रवाह पतित आहोत आम्ही. जसा प्रवाह येईल तसे आम्ही वाहत राहतो. मोबाईल वापरायचे, मोबाईलच वापरायचे. मजा करायची, मजाच करायची. भान नाही, जाण नाही. आणि म्हणून आमच्या ताईंनी ही संस्था जी स्थापन केली ती भानावर येण्यासाठी केली, जाण येण्यासाठी केली. यांचे जे वेगवेगळे प्रयोग आहेत हे समाजामध्ये, या गढूळ समाजात तुरटी फिरवण्याचं काम करतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला एक सांगतो, आपण का वाचावं तेवढं उदाहरण सांगून मी थांबेल. कारण माझी परिस्थिती जरा बरी नाही. पण आता मीच सांगायचं की दुःख दुसऱ्याला सांगू नका. माझी ती अडचण झाली. कशाला सांगतोय म्हणाल, यांना साधी सर्दी झाली तरी सांगायला लागले. आनंद वाटला पाहिजे म्हणून दुःख आपल्याजवळ ठेवत जाईल बिचारी कधी ना कधी. नाही का वाचावं. आता मराठीचं इतकं सौंदर्य आहे. आमचे अनेक प्राध्यापक मंडळी इथं आहे. आता इंग्रजी आमच्या मुलाला आलीच पाहिजे, ठीक आहे, आली पाहिजे, नाही असं नाही. जागतिक भाषा आहे. भाषे वाचून काही अर्थ असं मला वाटत नाही. म्हणजे पूर्वी आमच्या एका गुरुजीला एकच शब्द माहित होता, गेट आउट. इंग्रजी शब्द एकच माहित होता, गेट आउट. त्यांनी तो वापरलाय का मुलावर, गेट आउट. ते बिचारा बाहेर गेलं, उभं राहिलं रडत. गुरुजींना वाटलं याला आत बोलवलं पाहिजे. पण आता इंग्रजीतच हाकललंय तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे. बरं, इंग्रजी शब्द माहित नाही आत बोलवायला. मग ते त्या मुलाच्या मागे गेले, वर्गाकडे बोट करत करत म्हणाले मोठ्यानं, गेट आउट. वर्ग वर्गात आलं. भाषे वाचून काही अडत नाही. तुम्हाला सांगतो, भाषा हा फक्त संकेत आहे. आमचे नवीन मुलं मोबाईलवर पहा, ते पूर्ण लिहित सुद्धा नाही. आखुडीकरण झालेलं आहे भाषेचं. प्लीज पूर्ण स्पेलिंग नाही लिहित. PLES, ओके, के, आय लव्ह यू सुद्धा लिहित नाहीत पूर्ण. तेवढं म्हणता म्हणता पुढची निघून गेली तर काय घ्या. म्हणून मी 3च अक्षर ILU, तिकडून नो, हसत निघाला. किती छान आहे. आत काय घडतंय काही कळायला मार्ग नाही. भाषेचं आखुडीकरण झालं. पण आम्ही इथं मराठी विसरत चाललो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मला वाटतं दादांचा सुद्धा त्यात मोठा वाटा आहे. मराठी भाषेचा दर्जा देण्यामध्ये या सरकारनं जो दर्जा आपल्याला दिला त्यात त्यांचा फार मोठा वाटा. अर्थात त्यातल्या 50% लोकांना अजून माहीत नसेल काय भानगड आहे. पण चला असू द्या, ते विषय वेगळा आहे. दर्जा दिला म्हणजे काय झालं, आता मराठीचं काय होणार आहे तो विषय वेगळा आहे. परंतु मराठी आणि इंग्रजीच्या या गोष्टीमध्ये आपल्या भाषेमुळे आपलं व्यक्तिमत्व घडतं. मातृभाषेमुळं. इंग्रजीचा आम्हाला इतका हव्यास आहे. एक पालक एका इंग्रजी सरांना म्हटले, माझ्या मुलाच्या उच्चाराकडे जरा लक्ष द्या. त्यामुळे ठीक आहे. वर्गात त्या मुलाला उभं केलं सरांनी. म्हटले, म्हण रे बाळ इलेक्ट्रिसिटी. पोरग म्हटलं इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले, तुझे वडील बरोबर म्हटले का, तुझे उच्चार चुकीचे आहे. इलेक्ट्रिसिटी आहे. पोरग म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. तासभर हाच खेळ सुरू होता. तुम्हाला सांगतो, पिरियड संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी घराकडे निघाले. चौकात त्याचे वडील भेटले. तुम्ही म्हटले ते बरोबर आहे म्हणे. काय झालं. मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. वडील म्हटले, जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना तो धक्काच बसला. यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले दिसतात. दुसऱ्या दिवशी सर निघाले शाळेमध्ये. आजोबा ओट्यावर बसलेले. म्हणे, आजोबा तुमच्या घराचं इंग्रजीचं काही कळत नाही म्हणे. काय आलं. अहो, तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. काय म्हणत आहे. आजोबा म्हटले, सर इकडे आहे. सरांच्या कानात म्हटले, आहे ते बरं आहे, कृपया प्रकारची पब्लिसिटी कुठं करू नका. अशी इंग्रजीची अवस्था आहे. पण आता करणार काय. मग आमच्या मराठी भाषेचं सौंदर्य आम्हाला माहितच नाही. किती छान भाषा आहे. एका प्रत्येक त्या शब्दामागे एक सौंदर्य आहे, मजा आहे. सागुती शब्द आहे. सागुती माहित आहे तुम्हाला. सागुती म्हणजे कंदुरी. म्हणजे आपण देवाला बकरा कापतो, जो भाग खायचा नाही तो देवाला ठेवतो, खायचा तो आपल्याला ठेवतो. एक बकरा कापतो, सगळं गाव बोलवतो. पुढं काय होतं तुम्हाला माहित आहे. त्याला सागुती म्हणतात. आता सागुती शब्द कुठून आला. सहागुती म्हणजे सागुती. त्या कटामध्ये 6 जण गुंतलेले असतात. बकरा पाळणारा, बकरा घेणारा, तो नेणारा, कापणारा, खाणारा, शिजवणारा, हे 6 जण त्यात असतात. म्हणून सागुती शब्द झाला. ते मराठी भाषेचं हे फार. पण आपण मराठी छान बोलतो. त्यात इंग्रजीचा हव्यास आहे. माझ्या केसाची हेअरस्टाईल चांगली आहे. केस आणि हेअर एकच आहे ना. मी एके ठिकाणी सर असं पाहिलं, मुलींची कन्या शाळा. आता मुलींचे म्हणण्यावर कन्या शाळाच असेल ना.
किंवा कन्याशाळा म्हटल्यावर काही जण म्हणतात मी आज आहे ना सकाळीच मॉर्निंग वॉकला गेलो, सकाळीच. काय संध्याकाळी जातात का मॉर्निंग वॉकला? ते इतकं सगळं मजेशीर आहे, आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. पण भाषा हे संकेताचा विषय आहे, त्यात व्याकरण पाहू नये. कदम सरीत आहेत म्हणून सांगतो. ज्यावेळेस पूर्वी मोबाईल नसताना एका प्राध्यापकाचं लग्न झालं नवीन, त्याला बायकोनं पत्र पाठवलं, प्रेमपत्र, माहेराहून आनंदानं पाठवलं. सरांनी ते उघडलं, त्यांनी पाहिलं प्रियेची वेलांटी चुकलेली होती. त्यांनी लाल पेन घेतला, आळं मारलं, सगळं पत्र वाचलं, एवढ्या व्याकरणाच्या चुका, सगळे आळे मारले. खाली असं लिहिलं, चुकलेला प्रत्येक शब्द 3दा दुरुस्त करून पाठवावा. पत्र पुन्हा लखोट्यात घातलं, पाठवून दिलं बायकोला. बायकोला वाटलं अरे वा, सरांचं पत्र लवकर आलं, त्या मानानं प्रतिसाद. त्यांनी उघडलं, सगळं रक्तमंबाळ लाल पत्र. ते एवढंच म्हटल्या, आमच्या यांच्यामध्ये व्याकरण आहे पण अंतकरण नाही. आणि मला वाटतं भाषेचा संबंध हा अंतकरणाशी असतो, व्याकरणाशी नसतो. म्हणून आमच्या मराठी भाषेचं हे सौंदर्य आहे. अहो तुम्ही एक एक वाक्प्रचार पहा. झाकली मूठ 1.25 लाखाची. कुठून आला वाक्प्रचार? एका मंदिरामध्ये एक पुजारी होता, त्याला समजलं महाराज येणार आहेत दर्शनाला. मग त्या पुजाऱ्यानं काय केलं, महाराज येणार म्हणजे आता मोठी संपत्ती टाकणार, ऋण काढलं, कर्ज काढलं, मंदिर सजवलं, रंगरंगोटी केली. महाराज आले, 2 आणे टाकून गेले. कधी कधी होतं असं, मोठी माणसं येतात, काही देत नाही. पुजाऱ्याला वाटलं कुठून आपण हे केलं, एवढं कर्ज काढलं, फेडायचं कसं? त्यानं राज्यामध्ये दौंडी दिली. महाराज आले होते दर्शनाला, त्यांनी एक अमूल्य गोष्ट देवाच्या चरणी वाहिलेली आहे, त्याचा लिलाव मला करायचा आहे, प्रांगणामध्ये जमा व्हावं. सगळे धनिक जमा झाले. महाराजांनी देवाच्या पायाशी काय टाकलं असेल, हिरे माणिक मोती पाचू, आपण लिलाव घेऊ. पुजारी उभा राहिला, 2 आणे मुठीत पकडले, बोला म्हटला. कुणाला माहित नाही मुठीत काय. कुणी 50,000 मोहरा, 60,000 मोहरा, हिरा असेल, माणिक असेल, पाचू असेल. एका सैन्यानं ते पाहिलं, तो धावत गेला, महाराजांना म्हटलं महाराज पुजाऱ्यानं असं असं चालवलंय, त्यानं जर मूठ उघडली तुमचं काही खरं नाही. महाराज म्हटले धावत जा, त्याला सांग मूठ उघडू नको, तुला 1.25 लाख देतो. तेव्हापासून झाकली मूठ 1.25 लाख. असे ते सगळे फार गमते आहेत, त्याला वेळ पुरणार नाही, इतकी आपली मराठी सुंदर आहे. म्हणून मुलं इंग्रजीकडे जरी कल्ले असले, त्यांचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर त्यांना मराठी विसरू देऊ नका. आणि जाता जाता आता तुम्ही का वाचावं एवढंच सांगून मी थांबेल. एक मुलगा कॉलेजमध्ये रोज वाचनालयात जायचा आणि पुस्तक बदलायचं. रोज कादंबरी, कविता, आत्मकथा, काय काय रोज वाचायचं. प्राध्यापकांना नवल वाटायचं, इतका वाचणारा मुलगा आम्ही कुठं पाहिला नाही असा तरुण. पण खरं कारण वेगळं होतं, त्या लायब्ररीयन सुंदर होत्या म्हणून हा जायचा. 4, 5, 6 महिन्यानं त्याला असं वाटायला लागलं आपण हिच्याशी लग्न केलं पाहिजे. पण मोबाईल नव्हते, मोबाईल असताना सोपं असतं. त्यानं पत्र लिहिलं, देण्याचं धाडस झालं नाही. 8, 9, 10 महिने निराश होत गेला, उदास होत गेला आणि एके दिवशी त्यानं आत्महत्या केली. वाईट झालं. सगळे प्राध्यापक हळहळले. एक चांगला वाचक गेला, काही जण म्हटले जास्त वाचत होता त्यामुळे गेला असेल, काय सांगता येईल. तसंही होतं. पण दुसरी गंमत तर वेगळीच आहे. त्यानं आत्महत्या केल्यापासून ती लायब्ररीयन तरुणी रोज रडत होती. 15 दिवस झाले ती रोज रडते. एका प्राध्यापकानं प्राचार्यानं जाऊन सांगितलं, सर तो वाचक मुलगा गेला, जाऊ द्या, ही रोज रडते, 15 दिवस झाले. प्राचार्यांनी तिला बोलून घेतलं. म्हणे बाळ जाऊ दे, चांगला वाचक होता, गेला तो गेला, तू का रडते? तिनं सांगितलं काय सांगायचं सर, मी त्याला रोज पुस्तकात घालून चिठ्ठी देत होते, रोज न चुकता. त्यानं एकही दिवस पुस्तक उघडलं नाही. उघडलं असतं तर वाचलं असतं की नाही. मला वाटतं तेव्हापासून ती म्हण आली असावी, वाचाल तर. हे कुठं बाहेर सांगू नका, आपला शोध आहे. आता तुम्हाला सांगतो, आमचे काही जुने माणसं घरी जाऊन जुन्या काळी मिळालेले पुस्तकं उचकतील रात्रीच्या वेळेस. लक्ष ठेवा तुम्ही, ते असं पाहतील काही मिस झालंय का जुन्या काळी आपल्याकडून. गमती आहे म्हणून वाचावं. आनंद इकडे तिकडे नाही, मी सांगितला म्हणून नाही, तो आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या मानसिकतेवर आहे, आपल्या मनावर आहे. कुणाला माहित, जगामध्ये एकच रहस्य आहे, मृत्यू. तो आपल्याला माहित नाही, ते सुद्धा एक आनंदाचाच विषय आहे. मृत्यू माहित असता तर माणसं खुर्डत खुर्डत जगले असते. म्हणून या निसर्गानं सोय केली, तू कधीही मरू शकतो,
पण ते मरण्याच्या आधी मी तुला जे जगणं दिलंय ते जगणं तू इतकं आनंदी घाल की तुझ्या आनंदामुळं इतर सुद्धा आनंदी होतील. आणि मला वाटतं की व्याख्यानमाला हे सुद्धा एक आनंदाचंच कारण आहे, आनंद देणारं ठिकाण आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या NGO संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला माफ करा, आज म्हणजे आवाजाचा विषय नव्हताच, कारण हा काही गायनाचा कार्यक्रम नाही, त्यामुळं गायनाचा असतं तर अडचण आली असती. कारण गायकाचा आवाज चांगला असावा, वक्त्याचा आवाज चांगला असावा. वक्ता मुळात तो प्रेक्षणीयही नसतो, तो श्रवणी असतो. पण श्रवणी असताना सुद्धा जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर माफ करा. पुन्हा सर्वांना आनंदासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो.